की ज्या मुलीला स्वतः हे माहितीये की आपण खरं तर ज्या राज्यात एका कोळ्याकडे राहतोय त्याची आपण खरं तर राजकुमारी आहोत, माझ्याच मुलीचा मुलगा सिंहासनावर बसेल असं असेल तरच राजा मी तुला माझी मुलगी दे. सामान्यपणे स्त्री पुरुष जे निर्णय घेतात ते त्या सिंहासनावर बसलेल्यांना नाही घेऊन चालत. तिने त्या मुलाचा विचार करावा की राजस्त्री म्हणून अनेक मुलाबाळांनी संपन्न असलेल्या तिच्या अख्ख्या राज्याचा आणि प्रजेचा विचार करावा. द्रौपदी इज इक्वल टू संघर्ष, कुंती इज इक्वल टू संघर्ष, सत्यवती इज इक्वल टू संघर्ष. आणि मग संघर्ष जेव्हा त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचतो आणि जो परिणाम साधायचा तो साधला जातो ना, तेव्हा त्या संघर्षाचं रूपांतरण आदर्शात होतं. पापाचा भार पृथ्वीला जास्त झाला आणि मग पृथ्वी जाऊन असं म्हणाली की ब्रह्मदेवाला की माझी मदत करा. सगळे देव आणि ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले आणि एक योजना आखली गेली की सगळ्या डिव्हिनिटीज त्यांच्या अंशरूपाने येतील. त्याला अंशावतरण असं म्हणतात. सिद्धी, धृती आणि मती अशा तिघी आहेत. तर सिद्धीचं मानवतार म्हणजे तिचं स्त्रीत्व रूप म्हणजे कुंती आहे. त्याच्यानंतर धृतीचं जे रूप आहे ते माद्री आहे आणि मतीचं जे रूप आहे ते गांधारी आहे. तर मतीच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली, बुद्धीला सर्क पट्टी बांधली गेली, तर जे होऊ शकतं ते गांधारीच्या बाबतीत झालंय. 8-9 दिवस भीम परत येत नाही हे कुंतीला माहितीये, पण गांधारीला कळत नाही एका महालात राहून, का तिला दिसतच नाही ना. असा आदर्श म्हणून तुम्हाला एखादी व्यक्तिरेखा बघायची असेल ना तर तुम्ही द्रौपदीकडे बघा. पांडवांचा विचार केला तर एक पालक हा देव आहे, पण एक पालक ही जी आई आहे ती मानव आहे. पण द्रौपदी अग्नीतनं जन्माला आली, त्यामुळे तिला तो तशा पद्धतीचं नाळेचं बंधन नाहीये तिला कुणाच्या. द्रौपदीला भगवद्गीता सांगायला लागली का की तुझं काम काय आहे तिला सांगायला लागलं का? नाही. कृष्णाला माहितीये की तिला नीट माहितीये की तिला काय करायचंय. ती जेव्हा बोलत होती, ती न्याय मागत होती, तेव्हा मध्येच दुःशासन यायचा, हिसाडा द्यायचा तिच्या हाताला. फरफटत तर आणलंच होतं. भर सभेत हे चालू असताना एका पॉइंटला तिने सोडूनच दिलं तिच्या वस्त्राचं काय चाललंय. त्यामुळे ती जेव्हा तिच्या वस्त्राच्या वर आहे ना, तेव्हा अशा एका इतक्या उन्मुक्त आणि मुक्त विचारांच्या स्त्रीला कुणाची शामत की कशात बांधेल आणि निर्वस्त्र करेल. द्रौपदीचा त्याग आणि धैर्य काय की आपल्यात सामर्थ्य असून आपण काहीही घडू शकू, आपण शाप पण देऊ शकू हे जरी माहिती असताना संपूर्ण मानवतेसाठी 13 वर्षांनी जर का युद्ध होणं गरजेचं आहे तर 13 वर्ष वनवास सहन करणं ह्याला मी धैर्य आणि त्याग म्हणते. आणि हाच प्रश्न तिला कृष्णाची पत्नी येऊन विचारते की तू कसं काय सगळं मॅनेज करतेस. अगदी उलूपी हे खूप समजूतदार स्त्री व्यक्तिरेखा आहे आणि ती नागकन्या आहे. ती चक्क असा उलुपीवर आरोप करते की अगं तुझा मुलगा मारला गेला म्हणून तू हे केलंस का? की अर्जुन तुझा पण पती आहे, माझा पण पती आहे, पण तुझा मुलगा मात्र मारला गेला आणि माझा जिवंत आहे, त्याचा तू सूड घ्यायला म्हणून हे केलंस का? महाभारतात काय नाही म्हणजे यद इहास्ति तर अन्यत्र, यद इह नास्ति न तत्क्वचित. जे इथे असेल ते बाहेर सापडेल, जे इथे नाही ते बाहेर तुम्हाला सापडणारच नाही. नमस्कार, मी वेदश्री देशकालमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, असं म्हणतात की महाभारत हा जणू एक अथांग महासागरच आहे आणि ह्या महासागराच्या लाटांवर कोरली गेली आहेत अनेक पराक्रमी पुरुषांची नावे. पण त्या लाटांखाली खोल गाभाऱ्यात दडल्या आहेत अनेक अदृश्य आणि अद्वितीय अशा शक्ती. महाभारतातील स्त्री शक्ती. त्यांनी राज्ये घडवली पण त्याचे श्रेय घेतले नाही. त्यांनी वंश वाचवले पण त्याची कहाणी लिहिली नाही. आणि त्यांनी युद्धाची ठिणगी पेटवली पण त्या वणव्यात स्वतःही होरपळून गेल्या. सत्यवती, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उलुपी, चित्रांगदा ह्या सर्वांनी परंपरेपलीकडे जाऊन आपली ओळख निर्माण केली. आजच्या भागात आपण त्यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरी मोघे. डॉक्टर गौरी या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये आपलं व्यापक संशोधन प्रसिद्ध केलं आहे आणि अनेक व्याख्यानंही दिली आहेत. गौरीताई, देशकालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. गौरीताई, अगदी पहिला प्रश्न मला असा आहे की बऱ्याचदा आपल्या कानावर पडतं की स्त्रियांमुळे महाभारत घडलं, पण हे स्त्रियांमुळे घडलंय की स्त्रियांनी महाभारत घडवलंय? एका वाक्यात उत्तर देणं अवघड आहे. आणि घडलं आणि घडवलं याच्यात की एक क्रिया आणि तो क्रिया घडवणारा म्हणजे प्रयोजक असा त्याला एक शब्द असतो ना, की योजना करणारा तो प्रयोजक. तर दोन्ही पद्धतीने स्त्रियांचं महत्व महाभारतात दिसतं की घडतात पण आणि घडवतात पण. तर स्वतःही घडतात, दुसऱ्यालाही घडवतात,
त्यांच्यामुळे काही गोष्टी घडतात आणि त्याही काही गोष्टी घडवतात, असं त्याचं उत्तर देता येईल. आणि अर्थातच हे संदर्भानुसार बघितलं पाहिजे. आणि महाभारतातल्या स्त्रिया असं आपण जेव्हा म्हणतो ना, आणि नक्की काय आहे, म्हणजे संदिग्धता नेहमी खूप राहते महाभारतातल्या गोष्टींबद्दल, पात्रांबद्दल, की असं का असेल, तसं का असेल. पण तुम्ही जर का परंपरेचा विचार केलात तर महाभारताची चिकित्सक आवृत्ती पण तुम्ही बघितली तर पहिला श्लोक आदी पर्वातला एक वेगळा येतो. आणि परंपरेने जो मानलाय तो श्लोक पण तिथे छापलाय. पहिल्या पानावर सुरुवात त्यानेच होते. आणि असं मानतात की हा श्लोक उच्चारूनच महाभारतावर चर्चा करावी किंवा वाचावं, पठण श्रवण काही करावं. तर त्या परंपरेनुसार मी आता तो श्लोक उच्चारते आणि मग स्त्रियांबद्दल पुन्हा एकदा सांगते की नारायणन नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयम उदीरयेत. म्हणजे हा जय नावाचा, म्हणजे महाभारत हा ग्रंथ नारायणाला, नराला म्हणजे अर्जुनाला यांना नमस्कार करून आणि देवी सरस्वतीला नमस्कार करूनच म्हटला जावा, ऐकला जावा, त्याच्याबद्दलचं चिंतन मनन व्हावं. तर आता जेव्हा परंपरेने सुद्धा एका स्त्री शक्तीचं तिथे उदाहरण घेऊन आणि तिला नमन करूनच हे पुढे जावं असं सांगितलंय, तेव्हा स्त्रीत्वाचा आविष्कार महाभारतामध्ये किती किती पद्धतीने होतो आणि त्यामुळे काय काय घडतं हे अभिप्रेतच आहे, परंपरेला पण, त्या श्लोकाला पण आणि अख्ख्या कथेला पण. महाभारतातील स्त्रिया या फक्त पत्नी, माता अशा आहेत की त्या स्वतंत्रपणे कथाच आहेत? आता अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला मला आवडतात, कारण हे प्रश्न नेहमी पडतात. तर आता त्याच्यासाठी मी आधी एक प्रश्न विचारते उत्तरादाखल, की तुम्ही स्वतः किंवा मी स्वतः, की आपण नक्कीच कोणाची तरी मुलगी आहोत, मग पत्नी आहोत, माता असतात, काही जणी आई असतात. तर म्हणजे तुम्ही जेव्हा कुणाची तरी मुलगी आहात, कधी मैत्रीण आहात, सखी आहात, आई आहात, पत्नी आहात, ह्याचा अर्थ तुम्ही दुसरं कोणी नाही का? हा, म्हणजे एकाच वेळेला प्रत्येकच व्यक्तीमध्ये, म्हणजे स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, प्रत्येक अस्तित्वामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावण्याची ताकद असते. आणि ह्याचा अर्थ कधीच असं कोणीच घेऊ नये की आपण केवळ वडील झालो किंवा अजून काय पती झालो म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नाही का आपलं. असं नसतं, पुरुषांच्याही बाबतीत नाही आणि स्त्रियांच्याही बाबतीत नाही. प्रश्न जास्त स्त्रियांच्या बाबतीत विचारला जातो, कारण त्यांचा मोठा भाग हा म्हणजे समर्पण म्हणजे स्त्री असं बरेचदा आपल्याला दिसतं, आणि ते आहेच, आणि ते अतिशय वाखाणण्याजोगंच आहे. ती स्वतःहून समर्पित होत जाते. मदरली इन्स्टिंक्ट आहे तिचा, तो स्थायी भाव आहे, नॅचरली तिच्यामध्ये मातृत्व आहे. ते नॉट नेसेसरीली की तुम्ही कोणाला तरी जन्मच देऊन ते सिद्ध करता, की तिला ते फिलिंग ज्याला आपण म्हणतो, तिला ती मातृत्व ही भावना तिच्यामध्ये सतत असते, चिरपणे असते, अशी कधी कमी जास्त होत नाही. म्हणजे ती जेव्हा गर्भवती आहे तेव्हाच नाही, ती आधी आणि नंतर पण तिला ते आतून जेव्हा वाटत राहतं ना, तेव्हा ती आई आहेच. आणि कसं की त्यामुळे माया जिथे आहे ना तिथे ती लावली जाते आणि वाढवली जाते. त्यामुळे ती आई पण आहे आणि ती स्वतंत्र व्यक्ती पण आहे. म्हणजे त्यामुळे महाभारतात काय किंवा आत्ता काय, म्हणजे आज महाभारत का, असा जर का प्रश्न ह्याचाच आपण पोट प्रश्न म्हणून घेतला, की असे जेव्हा प्रश्न पडतात ना, ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस वगैरे हल्ली म्हणतो, जरा सोप्या शब्दात सांगते, पण की नक्की आपण कोण आहोत, मग आपण फक्त इथेच बांधल्याच गेलोय का, आता आपण फक्त एकाच नात्यात आहोत का, आपली काही वेगळी ओळख नाही का, तेव्हा तुम्ही महाभारत अवश्य वाचा. तिथल्या स्त्रियांकडे बघा की त्या एका वेळेला सगळ्या भूमिका निभावतात. आणि असं असून तुम्हाला कुंतीच्या ऐवजी दुसरा कोणी तुम्ही विचार नाही करू शकत. द्रौपदी जे बोलते तिच्याऐवजी दुसरं कोणीतरी तुम्ही विचारच करू शकत नाही. म्हणजे एखादा खूप सिद्धहस्त कवी असतो ना, त्याच्या जर का तुम्ही काव्यपंक्ती घेतल्या आणि तुम्ही ठरवलं की त्या रिवाईज करायच्या, तर असं लक्षात येतं की कुठलाच शब्द इकडचा तिकडे हलवता येत नाही, कारण ते इतकं गोळीबंद आणि व्यवस्थित बांधलेलं असतं. तशा ह्या स्त्री व्यक्तिरेखात महाभारतातल्या, की त्यांनी त्यांचं म्हणून जे केलं ना, ते त्याला रिप्लेसमेंट नाहीये. याचाच अर्थ की त्या जरी आई असल्या, त्या कोणाची तरी मुलगी असल्या, बहीण असल्या, पत्नी असल्या, सून असल्या, हे सगळं त्या आहेच आहेत. आणि त्या बरोबरीने त्या म्हणून जे आहेत, त्यांचं जे अस्तित्व आहे, त्याचं स्वातंत्र्य त्यांनी नीट ठेवलंय. ह्या स्त्री शक्तींबद्दल बोलायला सुरुवात करायची तर पहिलं येते ती सत्यवती. तर सत्यवतीचे काही निर्णय होते, त्यांनी पुढे संघर्ष निर्माण झाला किंवा त्यांनी व्यासांना बोलावून जे नियोग पद्धती हे केलं, तो स्वतः एक क्रांतिकारी विचार आहे आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर सत्यवतीबद्दल थोडंसं सांगा. सत्यवती धोरणी स्त्री आहे असं मी म्हणेन. आणि सत्यवतीची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, की खरं तर ती राजाची मुलगी, ती आणि तिचा भाऊ ह्या दोघांनाही, म्हणजे ती एक मोठी गोष्ट आहे, ती अगदी थोडक्यात सांगते,
की कोळ्याला ते सापडले दोघही जण माशाच्या पोटामधून. म्हणजे ते अद्भुत आहे. महाभारतामध्ये एक टूल म्हणून अद्भुताचा नेहमी वापर केला जातो की कथा पुढे न्यायला किंवा दोन गोष्टी जोडायला. कारण अद्भुत रसाचा तिथे चमत्कारासारखे नेहमी आपल्याला प्रसंग दिसतात ज्यांनी रंजकता वाढते. जो धर्म सांगायचा आहे, धर्मशास्त्र सांगायचंय ते जास्त जड होऊ नये म्हणून पण याचा एक आपल्याला बघता येतं टेक्निक म्हणून, शैली म्हणून महाभारताची. तर तसे ती मुलं सापडतात आणि राजा काय करतो की मुलाला ठेवून घेतो कारण त्याला मुलबाळ नसतं. आणि मग कोळ्यांनी आपल्याला हे आणून दिलं तर त्याला बक्षीस म्हणून मुलगी मात्र देऊन टाकतो. आता काय आहे ना की तिला ते माहिती आहे आणि की ज्या मुलीला स्वतः हे माहितीये की आपण खरं तर ज्या राज्यात एका कोळ्याकडे राहतोय त्याची आपण खरं तर राजकुमारी आहोत. पण परत एकदा मी जे म्हणते ना की समर्पण हा स्त्रीचा एक स्थायी भाव आहे आणि तो चांगल्या पद्धतीने असेल ना तर खूप वरती ती स्वतःला पण नेते आणि बरोबरच्यांना घेऊन जाते. खूप लोकांना असं वाटतं की सत्यवतीनी स्वतः ही डिमांड केली असेल भीष्माच्या बाबतीत, जेव्हा तिला पुन्हा की माझा मुलगाच बसेल वगैरे असं तिचं म्हणणं नव्हतं. पण तो कोळी जो होता म्हणजे पालक पिता हा खूप सुंदर विषय आहे महाभारतातला. तुम्हाला शकुंतलेच्या कथेत पण सापडेल की त्या कोळ्यालाच आपल्या ह्या आपण जिचा सांभाळ केलाय, प्रतिपाळ केलाय, जन्म न दिलेल्या मुलीबद्दल इतकं ममत्व आहे, इतकं पितृत्व त्याचं जागृत आहे की तोच म्हणतो की माझ्याच मुलीचा मुलगा सिंहासनावर बसेल. असं असेल तरच राजा मी तुला माझी मुलगी देईन. कारण अंतर खूप असतं वयामध्ये. ही शंतनूला आवडते सत्यवती, त्यामुळे लग्न अचानक कोळ्यांच्या ह्याच्यात असलेली ती जाऊन राजकुमारी असते जन्मानी, पण मग पुन्हा राणी व्हायचा किंवा साम्राज्ञी व्हायचा तिचा पण योग येतो. आता काय मुळात जिचं आयुष्य इतकं वरखाली झालेलं आहे ना तिला नीट माहितीये की असं असणं म्हणजे काय आणि पलीकडे असणं म्हणजेही काय. आणि राजस्त्री हा एक स्वतंत्र विषय माहितीये का की राजधर्म हा जो शब्द असतो ना की सामान्यपणे स्त्री पुरुष जे निर्णय घेतात ते त्या सिंहासनावर बसलेल्यांना नाही घेऊन चालत. त्यांना वेगळा विचार करायला लागतो. आणि जेव्हा सत्यवतीच्या समोर असा प्रसंग आला की तिची तिन्ही मुलं आता हयात नाहीत. भीष्माला तिच्याच वडिलांनी घातलेलं वचन आहे आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की मी लग्नही करणार नाही आणि सिंहासनावर तर मी बसणारच नाही. रिकामं सिंहासन कसं ठेवायचं. ती त्याच्यावर तिचा आहे अंमल, ती आता निर्णय पण तीच घेतीये, पण वयाला पण मर्यादा आहे ना. आणि कोणी लढायला लागलंय, पुढची पिढी पण तयार व्हायला पाहिजे, जाणार कसं पुढे. त्यामुळे काय माहितीये का की फक्त मुलगा हवा की मुलगी हवी अशा पद्धतीने विचार करू नये आपण महाभारतातही. कसं आहे की जेव्हा वारस ही संकल्पना येते, पुढे न्यायची पिढी किंवा तो वंश, त्याच्यासाठीचा विचार हे सगळं राजघराण्यांना कायम करायला लागलेलं आहे. कसं असतं की आत्ताच्या सुद्धा पद्धतीत आपण बघतो की मंत्री असतात पण पुढची पिढी तयार करणं नॉट नेसेसरीली की तुमच्याच घराण्यातले असले पाहिजेत, पण हे तयार जे करणं आहे ना हे फार महत्वाचं असतं. आणि हा विचार सत्यवतीने केला आणि त्यावेळेला तिला जे योग्य वाटलं. आणि नियोगासाठी पण काही नियम सांगितलेले की तुम्ही कुणालाही बोलवू नाही शकत. मग त्यासाठी कसं की एखादा ऋषी असावा. कारण ऋषीच का की तो अडकत नाही, तो तपश्चर्येत लीन असतो त्याच्या आणि त्याला भान असतं की समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे. आणि इथे तर हा ऋषी म्हणजे तिचा मुलगा आहे, लग्नाआधीचा असल्यामुळे त्याला कानिन पुत्र असं म्हटलं जातं. पण व्यासांनी जन्म झाल्यावर ते लगेचच मोठे झाले आणि त्यांनी तेव्हाच त्या नदीच्या किनारीच नंतर आपल्या आईला वचन दिलंय की तू जेव्हा जेव्हा मला स्मरशील तेव्हा मी येईन. आणि सत्यवती आपल्या मुलाचं स्मरण करते आणि ती म्हणते की हे तुझ्याच घराचं असल्यासारखं आहे. त्यामुळे व्यास हे असं एक महान पात्र आहे महाभारतातलं की म्हटलं तर तो ऋषी म्हणून ते येतात आणि खरं प्रपंच कसा नेटका करावा ना हे त्यांच्याकडनं संन्यासाकडनं शिकावं की प्रपंच कसा करावा जबाबदारी घेऊन. ही सत्यवतीची कथा. ह्याच मुद्द्याला धरून मला एक सुचलं की जी सत्यवती जे आपल्या मुलाबद्दल सांगते की जो लग्नापूर्वीचा मुलगा आहे, पण ह्याच्या विरुद्धच अगदी कुंती जिने कर्णाबद्दल कोणालाही सांगितलं नाही, तर तो निर्णय तिने का घेतला असावा. परिस्थिती सगळ्यात महत्वाचा मुद्दा की महाभारत जेव्हा अशी पॅरलल्स देतो तुम्हाला, म्हणजे म्हटलं तर ते एकसारखे वाटतात सगळे प्रसंग, पण ते समांतर आहेत. समांतर कुठल्या दृष्टीने, काळाच्या दृष्टीने. काळ हा सगळ्यात महत्वाचा पैलू असतो कुठेही आणि कधीही. कारण ती एकमेव गोष्ट आहे जी गतिमान असते. त्या गतीमुळे बाकीचे सगळे तिच्या बरोबरीने चालत असतात त्या काळाच्या गतीने ना. तर जेव्हा प्रसंग सत्यवतीवर आलाय तेव्हा तिने पण धाडसी निर्णय घेतला का? घेतला की असं काही करायचं. आणि तिने त्याच्यात पण श्लोक येतो महाभारतात की ती थोडी संकोचानी पण आधी ती भीष्माला सांगते की म्हणजे सावत्र मुलाला सांगते की अशी अशी आता तो म्हणतो मी काही नियोग करणार नाही, मी ब्रह्मचर्याचं व्रत. तर ती हे एक महत्वाचं सांगते की पहिले ती भीष्मालाच सांगते कारण ते जे नियोगाचे नियम आहेत त्यानुसार त्या वंशातला पण कोणीतरी तसा पुरुष असेल तर त्याला आधी विचारावं. तर ती भीष्माला आधी सांगते
लग्न कर असंही म्हणते, तो काहीच ऐकत नाही. तेव्हा ती म्हणते मग की ऋषी असलेला असा माझा मुलगा आहे आणि व्यासांबद्दल काही प्रश्नच नाही, सगळ्यांना माहिती असतं आणि बोलवतात. पण इथे लक्षात घेतलं पाहिजे की सत्यवतीचा पती तेव्हा हयात नाहीये, त्याचा आधीच मृत्यू झालाय, तिची मुलंही नाहीयेत. हो. म्हणजे एखाद्या राणीला किंवा किंवा एखाद्या व्यक्तीला सगळ्यात जास्त आपली एखादी लपवलेली गोष्ट आपण प्रकट केली तर सगळ्यात तिला कशाचं टेन्शन असतं किंवा कशाची भीती वाटते की इतके वर्ष आपल्याबद्दल जो विचार करतात आपली जवळची माणसं, ती आपल्याबद्दल काय विचार करतील ह्यानी सगळ्यात जास्त भीती वाटते की नाही. हो. ती बाळगायची सत्यवतीला गरज नाहीये, कारण तिचा पती जिवंत नाही आणि तिची मुलंही जिवंत नाही. अच्छा. पण कुंतीच्या बाबतीत जे घडतं, तिला एक तर परिस्थिती आणि काळ वेगळा आहे, राज्य वेगवेगळे, प्रत्येक राज्यामध्ये कसं काय असतं ते माहिती नाही. आता सत्यवतीला जेव्हा भीष्म नंतर वगैरे ते सगळं येतं, पण जेव्हा व्यासांचा जन्म होतो तेव्हा सत्यवतीचं लग्न झालेलं नाही, पण ती एका कोळ्याची मुलगी आहे. तेव्हा ती राजस्त्री नाही, ती राजकुमारी नाही, तिच्यावर तिच्या राज्याची जबाबदारी नाही. त्याच्यानंतर ती कुरुवंशात येते. पण कुंतीच्या बाबतीत जेव्हा कर्णाची घटना घडते, म्हणजे कम्पेअर करतोय म्हणून, तेव्हा कुंती एक राजकुमारी आहे. हा, ती एका राजघराण्यात राहतीये, तिला राजधर्म माहितीये, आपण जे निर्णय घेऊ त्याच्यामुळे आपली जबाबदारी राहते, आपल्या संपूर्ण राज्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि तिथे असा संवाद आहे की ती जेव्हा सूर्याला म्हणते की मला असं असं वरदान मिळालं म्हणून मी तुमचं आवाहन केलं, पण तुम्ही आलात तसे परत जा, माझं काही लग्न झालं नाही, मला काही पुत्र नाही. तर सूर्य तिला सांगतो की तू असं मला परत पाठवू नकोस. आणि त्याला पण तो काय कारण देतो सूर्यदेव, की ऋषींच्या वचनात इतकी ताकद असते की ऋषींच्या वचनात देव सुद्धा बांधलेले असतात. त्यामुळे जेव्हा तुला दुर्वासांनी हा वर दिलाय आणि तो मंत्र म्हणून तू मला बोलवलास, तेव्हा मी बांधिले त्या ऋषींच्या मंत्रात. त्यामुळे मी जर का हे केलं नाही तर ऋषींचा माझ्यावर कोप होईल आणि सगळी सिस्टीम बिघडेल, जी आमची एक व्रत नावाची सिस्टीम आहे. ऋत असा शब्द येतो वेदामध्ये नेहमी. तर त्यामुळे हे एक अशाच पद्धतीने घडलं पाहिजे असं आहे आता. आणि तू हे जर का नाकारलंस तर मी तुझ्या संपूर्ण राज्याला माझ्या कोपामुळे आणि तापामध्ये दग्ध करीन. आता तुम्ही विचार करा की ही एकटी, तिला पहिल्यांदा आता ती गर्भवती होणार, जर का सूर्याला हो म्हटलं तर, त्यामुळे तिला लग्नाआधी अपत्य होणार. त्यामुळे तिने त्या मुलाचा विचार करावा की राजस्त्री म्हणून अनेक मुलाबाळांनी संपन्न असलेल्या तिच्या अख्ख्या राज्याचा आणि प्रजेचा विचार करावा. काळानुसार आणि परिस्थितीनुसार बघितलं तर कुंतीने जे केलं ते तेवढं चूक वाटत नाही. की तिने जन्म दिला कर्णाला, ते तोपर्यंत अशी स्थिती आली होती कदाचित समाजात की कानीनं पुत्र असणं, लग्नाच्या आधीचा मुलगा असणं हे तिला लाजेचं वाटू शकतं किंवा तिच्या वडिलांवर किंवा राज्यावर त्यामुळे एक आळ घेतल्यासारखं होईल किंवा सगळेच जण यथा राजा तथा प्रजा तसेच सगळे वागायला लागले तर. कारण नियोग कधी केला जातो की लग्नानंतर शक्य नाहीये संतती होणं. फक्त राज्यांनाच असं नाही तर इतरही तसे संदर्भ आपल्याला काही ठिकाणी सापडतात. पण हा ना आपद धर्म आहे, म्हणजे रोज पाळायचा हा धर्म नाहीये, संकटात करायचा, क्रायसिसमध्ये असताना अपवादात्मक परिस्थितीतला हा धर्म आहे. आणि म्हणून ती घाबरली आणि तिने त्याग केला. कर्णाचा त्याग तिने करणं बरोबर होतं का, तर चूकच होतं. पण पुन्हा काळ आणि परिस्थितीच्या परिप्रेक्षात बघितलं तर त्याचं उत्तर हो की नाही असा विचार करायला आपल्याला भाग पाडतं महाभारत. तर कुंती ही आदर्श माता, त्यागमूर्ती की राजनीतिकार? मी खरं सांगू का की महाभारतातल्या सगळ्याच व्यक्तिरेखांना किंवा स्त्रियांना आधी व्यक्ती म्हणून आपण कन्सिडर करू. म्हणजे ना आपल्याकडे आदर्श मानण्याची खूप घाई असते किंवा म्हणजे जे लोकोत्तर आहेत, लोकविलक्षण असे कोणी आहेत ना स्त्री पुरुष, ते आदर्शच होते असं आपली गरज आहे त्यांना म्हणण्याची. त्यांच्या काळात ते आदर्श होते की नाही हे बघितलं पाहिजे. आणि जर का ते झाले तिथपर्यंत तर त्याला कारण नेहमी ना तो स्ट्रगल असतो, तो संघर्ष असतो. तर तो संघर्ष बघितला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या स्त्रियांना बघितलं तर माझ्या मते ते समीकरण द्रौपदी इज इक्वल टू संघर्ष, कुंती इज इक्वल टू संघर्ष, सत्यवती इज इक्वल टू संघर्ष. आणि मग संघर्ष जेव्हा त्याच्या योग्य ठिकाणी पोचतो आणि जो परिणाम साधायचा तो साधला जातो ना, तेव्हा त्या संघर्षाचं रूपांतरण आदर्शात होतं. पण पहिल्यापासून त्या आदर्श नाहीयेत. म्हणजे कुंतीच्या बाबतीत मी म्हटलं असं की चूक झालीये का, झाली, पण त्याची जबाबदारी तिने घेतली. तिने स्वतःला कायम त्यासाठी दोष दिला. माहितीये काय की विड्रॉल अवस्थेमध्येच ती कायम जगलेली आहे, की तिला नंतर मुलं झाली पण तिला ती कशात अडकू नाही शकली, कारण तिला ती बोच आहे. आणि कर्णाच्या मृत्यूनंतर पण ती जेव्हा वनवासात जाते आपल्या दीर आणि भाऊजाई बरोबर, तेव्हा ती सांगते हे मुलाला, युधिष्ठिराला, की तू कर्णाच्या नावाने सतत दान धर्म करत राहा, कारण तो माझा मोठा मुलगा होता आणि तो गेला.
आणि मी वाचवू नाही शकले, मी वेळेत बोलू नाही शकले, तर मी ते प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून मी आता म्हणजे वनवासात जाऊन राहते. तिने किती उपभोगलं मुलांना मिळालेलं साम्राज्य? नाहीच. नाहीच. कारण त्याचं भान तिने ठेवलंय. व्यक्ती म्हणून जी कर्म असतात ना, त्याचा कुठेतरी द्यावा लागतो. एक स्वतःला उत्तर जाणीव असेल तर, नाही तर मग नियती असते ती करून घेते सगळं. पण महाभारतातल्या कॅरेक्टर्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना काही वेळेला तरी स्वतःच्या कर्मांची जाणीव आहे आणि ते स्वतःहून त्यासाठी जे करायला पाहिजे ते करतात. तर त्यामुळे कुंतीच्या बाबतीत ती आदर्श माता आहे का माहिती नाही, पण तिचं मातृत्व काय आहे ते तिला माहिती आहे. म्हणजे थोडं कमी पडलं असेल तर तेही, आणि मग जिथे कमी पडू नये त्यासाठी जो प्रयत्न करायचा तेही. गौरीताई, आता आपण गांधारीकडे वळूया. पहिला प्रश्न असा आहे की गांधारीचं अंधत्वाचं प्रतिकात्मक महत्व काय आहे? प्रतिकात्मक महत्व म्हणजे एक वेगळीच गोष्ट सांगते, एक वेगळा संदर्भ देते. महाभारताची कथा जेव्हा घडली तेव्हा त्या कथेचं एक प्रयोजन स्वतः महाभारतानेच दिलंय. म्हणजे मी बऱ्याच लेक्चर्समध्ये बोललीये, जे नेहमी ऐकतात त्यांना माहिती असेल, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा परत एकदा सांगायला काही हरकत नाही. कारण महाभारताची शैली आहे, ते पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगत राहतात. कारण 1,00,000 श्लोक सगळे लक्षात कसे राहणार, त्या आवर्तनाची गरज असते. तर भारावतरण हे त्याचं प्रयोजन आहे, की जेव्हा पृथ्वीवर खूप संहार व्हायची गरज निर्माण झाली का, तर पापाचा भार पृथ्वीला जास्त झाला. आणि मग पृथ्वी जाऊन असं म्हणाली की ब्रह्मदेवाला की माझी मदत करा. सगळे देव आणि ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले आणि एक योजना आखली गेली की सगळ्या डिव्हिनिटीज त्यांच्या अंशरूपाने येतील. त्याला अंशावतरण असं म्हणतात. तर हे अंश यांना यावं का लागलं, कारण राक्षसी दैत्य अंश हे ऑलरेडी जन्माला आलेले होते राजांच्या रूपामध्ये आणि अनाचार माजलेला होता. आता सगळं हे करत असताना कोणी कुठल्या कुठल्या अंशाने रूप घेतलं तर आपल्याला महत्वाचे सगळे माहिती असतात, की इंद्राचा अंश म्हणजे अर्जुन आहे, अजून वायूचा अंश म्हणजे भीम आहे, तर कोणी गंधर्वांचे पण अंश आहेत, म्हणजे आता धृतराष्ट्र हा गंधर्वाचा अंश आहे का, हे लोकांना एवढं माहिती नसतं. तर कुंती आणि गांधारीबद्दल आपण ना वेगवेगळ्या शक्ती, म्हणजे देवी तत्व आपल्याला माहिती, त्यातल्या वेगवेगळ्या शक्ती असतात ना, त्यांना पण देवीत्व असतं. म्हणजे आता जसं या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, तसं मती रूपेण संस्थिता असं पण असतं. त्यामुळे बुद्धी ही पण एक शक्ती आहे. तर त्यात कसं आहे माहितीये का, की धृती आणि मती अशा 2 शक्ती आहेत. तर त्यातली धृती जी आहे, सिद्धी जी, आणि सिद्धी, धृती आणि मती अशा तिघी आहेत. तर सिद्धीचं मानवतार म्हणजे तिचं स्त्रीत्व रूप म्हणजे कुंती आहे. त्याच्यानंतर धृतीचं जे रूप आहे ते माद्री आहे आणि मतीचं जे रूप आहे ते गांधारी आहे. मती ही जी शक्ती आहे दैवी, तिने जो अंशावतार घेतला स्वतःचा, तो गांधारीच्या रूपात घेतला. आता हे प्रतीक किती व्यापक आहे तुम्ही बघा, की जेव्हा मती स्वतः स्त्री म्हणून जन्माला येते, मनुष्य म्हणून जन्माला येते आणि डोळ्यावर पट्टी बांधते, तर मतीच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली, बुद्धीला जर का पट्टी बांधली गेली, तर जे होऊ शकतं ते गांधारीच्या बाबतीत झालंय. आणि त्यामुळेच मग तिच्या मौनामुळेच पुढे जो संघर्ष निर्माण झाला तो झालेला असा. म्हणजे जे बघायला पाहिजे ते आपण बघत नाही, जे ऐकायला पाहिजे ते आपण ऐकत नाही, आणि मग अर्थात जे बोलायला पाहिजे ते आपण बोलत नाही. मुळात कसं आहे की परत एकदा, की स्त्रीत्व म्हणजे नक्की काय ना, हे समजून घेणं खूप अवघड आहे. ते कवी लिहितात ना, की तू तेव्हा तशी, तू तेव्हा तशी, तू बहराच्या बाहूची, तर तू नवी जुनी, तू कधी कोणी, तू ऐल राधा, तू पहिलं संध्या, किती रूप असू शकतात. कारण मुळातच ना, तुम्ही बघा स्त्रियांचे कुठलेही सण किंवा बघा खेळ, ते एकीपेक्षा जास्त बरोबर करायला लागतात. म्हणजे तुम्ही मंगळागौरीचे खेळ घ्या, तुम्ही भोंडला घ्या, आणि गोल गोल फिरण्याकडे कल असतो. फुगडी घाला, आवर्तन करा, भोंडला घ्या, त्याच्यानंतर अगदी तुम्ही गरबा खेळा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जा, अगदी ओणमच्या इथे पण जाऊन तुम्ही बघा की गोलाकार फिरावं लागतं. तर स्त्रीत्व कसं आहे माहितीये का, ती गोल गोल फिरत 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 त्याच्यातनच वरती जाऊ शकते. तर ते द्विगुणित त्रिगुणित होत राहताना काय काय घडतंय हे बघावं लागतं. तर आता समर्पण हा एक भाग झाला, पण ते परत काळाशी जेव्हा सुसंगत राहत नाही ना, त्यामुळे कसं की काळाच्या शक्तीला आपण काली असं मानतो. म्हणजे ही प्रतीक आहेत, ती तुम्हाला नंतर पुराणात दिसतात, अजून कुठे दिसतात. तर म्हणून त्या काळाला पण जी शक्ती मानली आहे, त्या शक्तीशी जर का समर्पणाची शक्ती नीट नाही राहिली तर गोंधळच होणार ना. आता समर्पण अपेक्षित होतं का पतीनुसार, पतीसाठी? तर होतं. तो आंधळा होता म्हणून कोणीही सांगितलं नव्हतं की आपण आपल्या डोळ्यावर पट्टी बांधावी. आता स्त्री जर का प्रेरणा आहे, जसं द्रौपदी झाली पांडवांची, की जेव्हा त्यांना लढावंसच वाटत नव्हतं, नकोच, आता अर्जुनालाही वाटत नव्हतं, म्हणजे भगवद्गीता सांगायला लागली, किती वेळा अर्जुनाला सांगायला लागली की बाबा लढ, बाबा लढ. द्रौपदीला खरी सांगायला नाही लागत, आपण बोलूच त्याच्यावर नंतर. पण कुंतीकडे तो चॉईस होता ना, जसा कर्णाच्या बाबतीतला, तसा गांधारीकडे पण होता. चॉईस हा खूप महत्वाचा मुद्दा, आणि हे महाभारत आपल्याला दाखवतं की योग्य वेळेला योग्य निवड नाही झाली तर त्याचे परिणाम पण आपल्याला आणि सगळ्यांना भोगायला लागतात. तर डोळ्यावर पट्टी बांधून घेणं हे कोणीही सांगितलं नव्हतं.
तिला असं वाटलं की आपण आपल्या पतीपेक्षा जास्त नको, म्हणजे समसमान संयोग व्हावा म्हणून आपण पण डोळ्याला पट्टी बांधावी. आता एबिलिटी किंवा कपॅसिटी कधी कमी नसते करायची, ही वाढवायचीच असते. ते झालं नाही आणि म्हणून पुढे प्रॉब्लेम झाला. म्हणजे दुर्योधनाला जे फावलंय ना सगळं, त्यामुळे एक मला असं कायम वाटतं, सायकोलॉजिकली विचार केला पांडवांचा आणि कौरवांचा, तर पांडव थोडे बुजल्यासारखे का वागतात? कारण ते त्यांच्या जन्मापासून कुंती बरोबर आश्रमात राहिले, म्हणजे हिमालयावर राहिले तिथे. त्याच्यानंतर पांडूचा मृत्यू झाला, मग ते अचानक आले उपऱ्यासारखे, त्यांना सगळे तसंच वागवत होते. वडील नव्हते त्यांना, आई पण अशी एक दुय्यम म्हणलं नाही तरी स्थान होतच तिचं. ह्या उलट तुम्ही दुर्योधनाचं बघा, तो पहिला राजकुमार, परत कसं की त्याचे आई वडील दोघंही अंध, त्यामुळे जेव्हा असं काहीतरी असतं ना तेव्हा त्या मुलांचे जास्त लाड केले जातात. असंच झालेलं असणार आहे आणि त्यामुळे तो म्हणतो तेच खरं. असं जे झालं ना, तर हे जर का गांधारीला डोळे तिने उघडे ठेवले असते तर तिला कळलं असतं आपला मुलगा भीमाला, म्हणजे आपल्या चुलत भावाला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. 8-9 दिवस भीम परत येत नाही हे कुंतीला माहितीये, पण गांधारीला कळत नाही एका महालात राहून, का तिला दिसतच नाही ना. तिला कोणी सांगितलं तरच. राजघराण्यातल्या लोकांनी असं कसं वागून चालेल? जिथे लोकांना 2 डोळ्यांनी दिसतं त्यापेक्षा जास्त डोळ्यांनी त्यांनी बघायचं असतं, 2 कानांनी ऐकू होतं तेव्हा जास्त कानांनी ऐकायचं असतं. ही क्षमता पाहिजे. ती क्षमता तुम्ही आहे ती पण जर का बांधून टाकलीत तर काय उपयोग होणार? तर ते एक म्हणजे म्हणलं ना की असं कदाचित क्वचितच कुठल्या तरी साहित्यात असेल, पण व्यास सगळंच आपल्याला दाखवतात महाभारतातून. त्यामुळे गांधारीच्या बाबतीत तेच आहे की तिचा स्वतःचा तो चॉईस होता, ज्याची जबाबदारी तिला नंतर घ्यायला लागली. पण महाभारतात असे काही उल्लेख आहेत का की जिथे गांधारी आणि दुर्योधन यांचा संवाद आहे किंवा तिने दुर्योधनाला थांबवण्याचा प्रयत्न केला? क्वचित आहेत, पण एवढा प्रॉमिनंटली दिसत नाही. म्हणजे दुर्योधनाचं चुकतंय हे तिला कळतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण मालिकांमध्ये वगैरे बघतो ना, त्यात बरेचदा ती त्याला थांबवायचा प्रयत्न करते वगैरे असं दिसतं, तर तेवढं येत नाही. गांधारी खरी कधी बोलायला लागते माहितीये का? दुर्योधनाच्या मृत्यूनंतर. अच्छा. हा, म्हणजे आता हे पण बघण्यासाठी की बुद्धीने जर का पट्टी बांधून घेतली ना तर काय होतं, ते खऱ्या अर्थाने रूपक म्हणजे गांधारी आहे. की तिला इतकं बोलता येत होतं, तिला इतकं एक्सप्रेस करता येत होतं, तिला स्वतःचा अधिकार मागता येत होता, आपलं अप्रिय करणाऱ्याला तिला शाप देता येत होता. इतकी ताकद असलेली बाई एवढं सगळं चूक होईपर्यंत गप्प का बसली? मग इथे कळतं की डोळ्याला पट्टी बांधून घेतली म्हणजे अन्याय झाला तरी तो चालू दे असं आहे की काय. कारण ती बोलते कधी? सगळी मुलं गेल्यानंतर, स्त्री पर्वामध्ये. म्हणजे सगळी युद्ध पर्व झाल्यानंतर, दुर्योधनाचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा ती सगळं ते बघते तेव्हा ती चिडते आणि ती कृष्णाला अद्वा तद्वा बोलते. त्यानंतर पांडवांच्या बरोबर राहत असताना धृतराष्ट्र नाराज आहे, त्याला सतत दुःख होतं आणि भीम टोमणे मारत असतो की तुझ्या मुलांनी असं केलं, तुझ्या. भीमाच्या डोक्यात राग आहे, तो जाणार नाही असंच आहे. पण ते ऐकून तिला सहन होत नाही. मग ती म्हणते पतीला की आपण आता इथे राहायला नको, आपण वानप्रस्थात राहू. हे सगळं जे तिचं बोलणं आहे ना, किंवा ती हा कृष्णाशी बोलताना पण ती हा प्रश्न विचारते, युधिष्ठिराशी पण ती बोलते की विकर्ण तर त्यांनी तर द्रौपदीचा अपमान नव्हता केला, मग त्याला का तुम्ही मारलं? हे सगळे प्रश्न ती स्वतःच्या मुलांच्या मृत्यूनंतर विचारते. ते सगळे प्रश्न मुलं जिवंत असताना ती नाही विचारत. त्यामुळे ना गांधारीला फॉलो करावं का, असा खरोखरीच प्रश्न आहे. म्हणजे काही वेळेला असं असतं, मी कुणाला खलनायिका ठरवत नाही, महाभारत स्वतःच कुणाला तसं ठरवत नाही. कारण दोन्ही खरं असतं, थोडं असं थोडं तसं. काळानुसार काय ते महत्वाचं असतं. जे काळानुसार जातात, काळाला आवश्यक आहे ते वागतात, ते हिरो ठरतात, ते नायक किंवा नायिका ठरतात. पण ही खलनायिका नाहीये, ती स्वतःच्या हाताने कुणाचं वाईट करत नाही, पण आपली मुलं एवढं काहीतरी वाईट करतायत तेव्हा ती राणी म्हणून जास्त काही करू नाही शकत, धृतराष्ट्राची पत्नी म्हणून काही वापरू नाही शकत स्वतःचा अधिकार, कारण तिने समजलाच नाहीये तो तिला अधिकार आहे असा. एक ओनरशिप लागते ना, की हे माझं साम्राज्य आहे, ही माझी मुलं आहेत, माझ्या प्रजेमध्ये नीट राहिलं पाहिजे. हे कुणालाही एकाला असलं तरी चालतं, राजाला किंवा राणीला, पण ते त्या दोघांनाही नाहीये. आणि तो प्रयत्न गांधारींनी केलेला दिसत नाही आपल्याला तेवढा आधी. आता अगदी महाभारताची नायिका किंवा महाभारताचा केंद्रबिंदू असलेली द्रौपदी, नक्कीच तिच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू काय आहेत? तिला देवता अनेक जणांनी नंतर मानलं, तिची तशी देवळं आहेत, तिला काली स्वरूप मानलं गेलं, अशा बऱ्याच तुम्हाला लोककथा तर नंतर दिसतील. पण आपण स्त्री व्यक्तिरेखांबद्दल बोलतोय आज, तर गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, हा आपण नेहमी हा श्लोक ऐकतो. त्याच्यात तू कोण आहेस, देवीला काय म्हटलं गेलंय, तर गती हा पहिला शब्द, आणि दुसरा शब्द म्हणजे विशेषण आहे तर भवानी. तर भववर्ण भवानी, म्हणजे ते भव म्हणजे शंकर आणि त्याची शक्ती ती भवानी. आता भव शब्द कशावरनं आला? भू असा संस्कृतातला धातू आहे,
तर भू म्हणजे काय, तर असणं, अस्तित्व. म्हणजे अस्तित्व म्हणजे सत्ता, या अर्थी. सत्ता म्हणजे राजकारणातली नाही, तर सत या शब्दापासून सत्ता हा शब्द तयार होतो. त्यामुळे गती आणि सत्ता म्हणजे आहे, अस्तित्व, असणं, काळाशी संबंधित आहे दोन्हीचा. की जे आहे त्याची जाणीव, ते अस्तित्व, आणि ते गतिमान राहावं यासाठी केलेला प्रयत्न, ती शक्ती म्हणजे देवीत्व आहे. आणि तशी शक्ती तुम्हाला द्रौपदीत दिसते महाभारतामध्ये. त्यामुळे द्रौपदीचं महत्व काय तिच्या व्यक्तिरेखेचं, की तिला नीट माहिती तिचा जन्म कशासाठी झाला. असे किती लोक असतात की ज्यांना हे माहितीये की आपण इथे का आहोत. हे असं तुम्हाला एक, आता आदर्शाचा मगाशी विचार केला ना आपण, असा आदर्श म्हणून तुम्हाला एखादी व्यक्तिरेखा बघायची असेल ना, तर तुम्ही द्रौपदीकडे बघा. कारण तिच्या जन्माच्या वेळेला एक आकाशवाणी झाली. मुळातच ती लहान बाळ म्हणून जन्माला आलीच नाही. कुमारी छापी पांचाली वेदी मध्यात समुत्थिता. तर कुमारी म्हणून ती जन्माला आली. त्यामुळे एका थोड्या मोठ्या वयाचीच ती मुलगी अशी जन्माला आली. ती कशी होती, सुंदर होती. तिला असा एक सुवास तिला प्राप्त होता कमळांचा, की तो काही कोस लांबवर यायचा. म्हणजे विशेषच ती आहे, जन्मजातच ती विशेष आहे. अग्नीतून जन्माला आली. त्यामुळे तिचे पॅरेंट्स बायोलॉजिकल नाही. म्हणजे तुम्ही पांडवांचा विचार केला तर एक पालक हा देव आहे, पण एक पालक ही जी आई आहे ती मानव आहे. त्यामुळे कुठेतरी ना ते मानवत्वाचे ट्रेसेस जास्त दिसतात किंवा आहेत. समसमान असेल, अर्धे असेल, त्यामुळे त्यांच्या जे विशेष कपॅसिटीज आहेत, वेगळंच काहीतरी त्यांच्याकडे आहे, ते दैवीपणातनं आलेलं असेल. आणि जे ते माणसांसारखे वागतात ते कदाचित मनुष्यातनं जन्म आहे तो आहे. आणि मुळात ते त्यांना गर्भवास आहे, गर्भात राहून त्यांनी जन्म घेतलाय. त्यामुळे मग ते सगळं येतं, कर्माचं गणित जे आहे. पण द्रौपदी अग्नीतनं जन्माला आली, त्यामुळे तिला तो तशा पद्धतीचं नाळेचं बंधन नाहीये तिला कुणाच्या. ती नीट फोकस्ड आहे. ती अग्नीसारखी तळपत का राहते, कारण ती अग्नीतनं जन्माला आली. ती आहे इंद्राची शक्ती किंवा लक्ष्मी रूप तिला मानलं गेलेलं आहे महाभारतामध्ये. तिचं डिव्हिनिटीचं ओरिजिन हे आहे. पण ती जेव्हा माणूस म्हणून, स्त्री म्हणून जन्माला येते, तेव्हा जी आकाशवाणी होती ती तिने पण ऐकली ना. कळत्या वयात जन्माला आले की हिच्यामुळे एक सूर्यकार्य म्हणजे देवांचं एक कार्य आहे भारावतरणाचं, हे ती तडीस नेईल आणि क्षत्रिय राजांचा हिच्यामुळे संहार होईल, अशी ती आहे आकाशवाणी. त्यामुळे त्यानंतर तिच्या आयुष्यात जे जे घडतं ते खरं तर भयंकर, महाभयंकर, कधीही न कल्पिलेलं असं जरी असलं तरी ती खूप शांततेत ते घेते. आपल्याला असं वाटतं की द्रौपदी म्हणजे सभेमध्ये बोलणारी, मोठ्यानी बोलणारी एक बाई की जिला आपला आवाज आहे. ह्या बरोबरीने द्रौपदीकडे काय काय आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालंय आपलं, कारण आपण महाभारत साकल्याने वाचत नाही. तिच्याकडचं धैर्य, की धैर्य पद्धतीमध्ये असे ना काही श्लोक येतात, नीतिशतकासारखी खूप सुंदर टेक्स्ट आहेत संस्कृतात, तर त्याच्यात की एकतर न्यायमार्गावरून सज्जन लोक कधी भटकत नाहीत. धैर्य कशाला म्हणावं, की जे सुरू केलेलं असतं ते कधी मध्ये सोडत नाही. पहिला हाती घातले तडीस न्या, असं अगदी आपण म्हणतो तशा पद्धतीने हे सगळं तिच्या ठाई आहे. त्याचं कारण तिला नीट माहिती आहे आपल्याला कुठे जायचं. तुम्ही साधा विचार करा, तिला लढायचं नाहीये, तिला लढवायचंय, जे तुम्ही मगाशी म्हणालात ते, त्याला काहीतरी कारण आहे. ती तिच्या फक्त ईर्षेतनं तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी ती युद्ध नाही मागत. पुन्हा एकदा राजधर्म, ती राजस्त्री आहे, तिला ट्रेनिंग आहे. तसे आरण्यक पर्वामध्ये संदर्भ येतात की ती नंतर जेव्हा द्रुपदाच्या आपल्या वडिलांच्या घरी होती तेव्हा तिला द्रुपदांनी प्रशिक्षण दिलेलं होतं धर्मशास्त्राचं. तिला पण शिकवायला गुरुजन येत होते. आणि ती शास्त्रचर्चा जी करते ना नंतर सगळ्यांची, त्याचं कारणच आहे की शी इज अ ट्रेंड वन. अशीच आली आणि काहीतरी बोलते असं नाहीये. तिला सगळं तिने वाचून, तिला माहितीये राजधर्म कसा, नीती म्हणजे काय असते, हे सगळं तिला नीट माहितीये. कुंतीला पण माहितीये. महाभारतातल्या बहुतेक स्त्रियांना ते येत आहे. त्यामुळे ना त्या जेव्हा त्यांचा पक्ष मांडतात, परत आपल्याला त्याच्यामध्ये एका शब्दाची पण फेरफार करता येत नाही. त्या जेव्हा असे दृष्टांतातून सिद्धांत अशा पद्धतीने ते दाखले देतात की आधी असं झालं होतं म्हणून आता असं करायला पाहिजे, किंवा तेव्हा जे झालं होतं ते नको व्हायला म्हणून आपण असं करायला पाहिजे, हे त्या बोलतात. जे द्रौपदी पण सतत बोलत राहते. आणि म्हणून की ते युद्ध घडेपर्यंतचा केवढा मोठा काळ आहे. म्हणजे जे सभेमध्ये झालं तिच्या बरोबर, त्याच्यानंतर प्रतिज्ञा झाल्या, अर्जुनानी सांगितलं मी ह्याला मारेन, भीमाने सांगून टाकलं की सगळे 100च्या 100 माझ्याच हाती मरणार आहे, त्यात काही वादच नव्हता. त्यानंतर ते लगेच नाही होऊ शकलं. 12 वर्षांचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, आणि तो जर का चुकला किंवा त्याच्यात ओळखू गेले तर पुन्हा 12 वर्षांचा वनवास. ह्या 13 वर्षांमध्ये युधिष्ठिरासारखा धर्मात्मा जेव्हा मोठा भाऊ आहे, आणि त्याला कारण आहे, म्हणजे नावं नाही ठेवू, मला तेच वाटतं की एक सायकोलॉजिकली पण ते काय आहे त्याचा विचार आपण करायला पाहिजे. की तो जेव्हा जन्माला आला तेव्हा तो आश्रमात ऋषी लोकांबरोबर राहत होता. लहानपण त्याचं ऋषींमध्ये तपश्चर्येत गेलंय. परत कसं की वडील लवकर गेले, आई म्हटलं तर थोडी दुबळी होती, पण सतत ते मोठा भाऊ असल्यामुळे ती जबाबदारी,
त्यामुळे भीम पण जेव्हा असं झालं ना की त्याला विषप्रयोग करून मारून टाकलं, तेव्हा युधिष्ठिर आईला सांगायला आला की तो सापडत नाहीये. तर विचार करा, 8 दिवस आपला भाऊ परत येत नाही. त्याच्यामध्ये कुंतीची झालेली अवस्था, युधिष्ठिराची झालेली अवस्था, आणि विदुर कुंतीला असा तेव्हा सल्ला देतो की तू हे इतरांना सांगूच नकोस की भीम गायब आहे, आपण वाट बघू तो परत याची, कारण दुर्योधन तुझ्या इतर मुलांना पण मारून टाकेल. एक 13-14व्या वर्षी आपले वडील नाहीयेत, आपण अचानक इकडनं राजमहालात आलोय, सगळे आपल्याला उपऱ्यासारखं म्हणतायत, प्रजाजनांचं प्रेम आहे त्याच्यावर, पण घरात कुणाचं नाही, एक जबाबदारी, या सगळ्यामध्ये त्याला संघर्ष नको वाटतो. तो युद्ध करावं असं त्याला वाटतच नाहीये मुळात त्या ह्याच्यात. तो सारखाच म्हणतो आणि त्याला प्रेम आहे. ज्यांनी स्वतःची नाती लवकर गमावलेली असतात ना, त्यांना फार किंमत असते. त्यामुळे त्याला स्वतःला असं वाटतं की आपण पालक आहोत, वडिलांसारखं आपण जेव्हा आपल्या भावांना समजतोय तसं चुलत भावांना पण समजू. तो म्हणतो दुर्योधन आपलाच आहे, त्यामुळे यज्ञाच्या वेळेला तो आहेर घ्यायचं काम दुर्योधनाला घेतो. त्यामुळे त्याला तो सगळा राग येतो की ह्यांना किती संपत्ती मिळाली, पण तो धर्मात्मा आहे, त्याच्या लेखी सगळे चांगले, तो चांगला जग चांगला, असं त्याचं. आता अशा राजा असणाऱ्या नेतृत्व म्हटलं तर त्याच्याकडे ना, युधिष्ठिराकडे आहे पांडवांचं. कसं 13 वर्ष हे धगधगत ठेवणार? हे काम द्रौपदीने केलंय. तुम्ही बघा, द्रौपदीला भगवद्गीता सांगायला लागली का? की तुझं काम काय आहे तिला सांगायला लागलं का? नाही. कृष्णाला माहितीये की तिला नीट माहितीये की तिला काय करायचंय. तो फक्त अर्जुनालाच ती सांगतो, तो भीमाला समजावतो, युधिष्ठिराला सांगतो की अरे लढ, यज्ञ कर, यज्ञासाठी लागलं तर आपण युद्ध करू. हे सतत त्याला इतरांना किंवा नकुल सहदेवांना पण, आणि ऑन द कॉन्ट्ररी नकुल सहदेवना फार म्हटलं तर दुर्लक्षित आहेत तसं बघायला गेलं तर, कारण इतरांना एवढा, इतर पांडवांना एवढा त्यांच्याकडे लक्ष जात नाही. पण त्या मनाने ते फोकस्ड आहेत. म्हणजे बरोबर आहे, त्यांना ते कव्हर आहे मोठ्या भावांचं, पण तरी ते पण द्रौपदी म्हणेल ते करतात, अर्जुन भीम सांगतात ते करतात, पण त्यांना पण सारखं असं करायला लागत नाही, पुश नाही करायला लागत. पण द्रौपदीला करावंच लागत नाही तसं की तू हे कर, तू ते कर, कारण तिला नीट माहितीये तिला काय करायचं. म्हणून त्याला आदर्श मानते मी की कुठे संघर्ष घ्यायचा, आणि एकदा संघर्ष घेतलाय तर तो पूर्णपणे तिथपर्यंत न्यायचा. त्याग म्हणजे फक्त हातातलं सोडून देणं नसतं, धैर्य हा एक त्याग आहे. की सभेच्या प्रसंगात जे झालं म्हटलं तर शस्त्र परत मिळालेली होती, तिने जर का सांगितलं असतं इथेच रक्तपात करा, मारून टाका, पण राजस्त्री आहे ती, भावाभावांमध्ये अशी मारामारी झाली आणि कदाचित प्रवाद येऊ शकतो पतींवर आपल्या, तसं नकोय. आणि त्या केसमध्ये फक्त तिथे उपस्थित असलेल्यांचाच संहार होईल, बाकी जे सगळे आहेत, जे बघे आहेत, नुसतं बघत बसलेत काय झाले, सगळ्यांचा न्याय व्हायला पाहिजे. जर काही हिच्यावर अन्याय झालाय ना, तर सगळीकडे तो न्याय प्रस्थापित व्हायला पाहिजे. त्यामुळे धर्माला जी ग्लानी आली ना, भगवद्गीतेत जे म्हणतात, आणि ती धर्म संस्थापना भगवद्गीतेत जी श्रीकृष्णाने सांगितलीये, ते संस्थापनेचं काम सुरुवात त्याची सभेतनं झालेली आहे, कारण ग्लानी सगळ्यात जास्त मोठी तिथे आलेली होती. त्यामुळे तिला नीट माहितीये की तिचा धर्म काय, आणि म्हणून लोक तिला विचारायला येतात, तिचा उपदेश घ्यायला येतात. युधिष्ठिर तिला विचारतो की आता काय करू, भीम तिला विचारतो की काय करू. असं नाहीये की ती डॉमिनेटिंग आहे किंवा आरडाओरडा करते, असं उगाच म्हणजे स्वतंत्र असलेल्या पुरुष काय स्त्रियांबद्दल असं म्हटलं जातं, तसं नाहीये. तिला नीट कळतं, ती कुणाला कुठल्या पद्धतीने समजावून सांगायचं हे कळतं तिला. त्यामुळे तिच्याकडे जेव्हा कधी सुभद्रा येऊन सल्ला मागते किंवा कृष्णाची पत्नी येऊन तिला विचारते की तू तुझ्या पतींचं सगळं एवढं नीट कसं करतेस, मला तू थोडं समजावून सांगशील का, हा तिच्याकडनं सल्ला घेतला ज्या अर्थी जातो, त्या अर्थी तिला स्वतःला नीट येतं की ती काय करते. मग वारंवार असं का म्हटलं जातं की युद्धामागचं कारण हे द्रौपदी आहे, असं का म्हटलं जातं? आता एक तर खरं सांगू का की ते सोयीस्कर आहे. मुळातच कसं की एक कथा आली ना की कथेमध्ये वेगवेगळे भाव असतात, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आकर्षक काय, ज्याला एंटरटेनिंग आपण म्हणतो, तसं कधी होतं की एखादी हिरोईन असेल तर, किंवा त्या संदर्भातला असेल तर. त्यामुळे ना द्रौपदीच्या बाबतीत खूप नंतर मे बी ओरल ट्रेडिशन मध्ये असेल, लोककथांमधून असेल, रंजक करण्यासाठी असेल, असे जोडले गेले. जसं काय जे नेहमी सांगितलं जातं की अंधे का पुत्र अंधा, असं म्हणून ती हसली. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की इतके सुजाण आहेत आपले प्रेक्षक नागरिक भारतातले, की आत्ताच्या पण तुम्ही बघितलं तर तुमच्या माझ्या घरी वेदश्री पाहुणा आला एखादा, आणि कोणी दीर नाही कोणी असू देत आपला आला, आणि तो आपल्या घरात पडला, तर आपण हसू का? आपण त्याला पटकन उचलायला जाऊ, तुला लागलं का विचारू. द्रौपदी साम्राज्ञी आहे, तिचा पती एका यज्ञामध्ये सम्राट झालाय, त्याची ती पत्नी आहे. साम्राज्ञी म्हणून, कुलवधू म्हणून ती हसेल का आपला दीर पडला तर? ती नाहीच हसत. हसतो भीम, कारण त्यांच्यात लहानपणापासून ती रायव्हलरी आहे. कारण बरोबर आहे ना, भीमाला मारून टाकायचा प्रयत्न केला दुर्योधनाने, आणि भीमाला उत्तर नाही देता आलं तेव्हा, कारण ते रुलिंग मध्ये नव्हते, त्याचे वडील राजा नव्हते, त्याच्या भावाला काळजी होती इतरांची, त्यामुळे त्याला सतत दाबलं गेलंय. त्यामुळे त्याच्यावर जो झालेला अन्याय आहे तो हसला,
कसा पडला हा. पण अंधे का पुत्र अंधा असं कोणीच म्हटलेलं नाही महाभारतातलं. पण दुर्योधनाने येऊन तसं सांगितलंय धृतराष्ट्राला, द्यूत खेळायला परवानगी घ्यायच्या वेळेला, की मी पडलो, सगळे मला हसले, द्रौपदी पण हसली, कृष्ण पण हसला, द्रौपदी तिच्या दासींबरोबर होती, म्हणजे सगळ्या स्त्रिया मला हसल्या. हे सगळं ऐकल्यावर त्याच्या वडिलांना लगेच कनवाळा येतो आपल्या मुलाचं, की अरे अरे कसं झालं माझ्या बाळाबरोबर. हे अक्षरशः अशा पद्धतीची ती कॉन्स्पिरसी आहे, म्हणजे ते षडयंत्र ज्याला म्हणतो तसं रचत तो गेलाय. पण हे द्रौपदीला चिकटलं. कर्ण तिला वाटेल ते बोलला, जे बोलायला नको कोणीच कुणाला अशा पद्धतीने तो बोललाय सभेमध्ये, काही कारण नव्हतं. तो केवळ परत एकदा मी सांगते की लोकांना जे असं वाटतं ना की मी सूतपुत्राला वरणार नाही असं ती म्हणाली, तसं येतच नाही टेक्स्टमध्ये. एखाद्या एडिशन मध्ये तुम्हाला तो संबंध दिसेल की तसा लावलाय. अदरवाईज कर्ण तिथे फक्त बरोबर गेला होता दुर्योधनाच्या. तो सहभागी व्हायला गेलाच नव्हता द्रौपदी स्वयंवरामध्ये. तो दुर्योधनाचा मित्र म्हणून गेला होता. त्यामुळे अनेक एडिशन्स मध्ये, क्रिटिकल एडिशन मध्ये पण तुम्हाला हा संदर्भच दिसत नाही की असं काही ती म्हणाली. कर्ण जे द्रौपदीला बोलला ते मला जर का विचाराल तर ते अर्जुनाच्या रागावर आहे. अच्छा. कारण पांडवांचा राग त्या दिवशी मुळातच सांगू का की तिच्या चिरहरणाचा प्रयत्न जो आहे ना तो द्रौपदीच्या वस्त्राचा संबंधच नाहीये. त्यांना पांडवांचं वस्त्रहरण करायचंय सगळ्यांना मिळून, आणि युद्ध न करता त्यांची संपत्ती मिळवण्यासाठी रचलेला हा दुर्योधनानी डावे, ज्याला त्याच्या बाजूचे लोक साथ देत आहेत, असा प्लॉट आहे. इट्स अ पॉलिटिकल प्लॉट. ओके. त्यामुळे आता तुम्ही मला सांगा की जेव्हा कौरवांनी पांडवांच्या विरुद्ध रचलेलं एक कपट आहे, त्याला कारण द्रौपदी असू कशी शकेल? खरं तर नाही. तिला शस्त्र, तिला निमित्त केलं गेलं, पण चूक झाली. कारण त्यांनी पाचही पांडवांपैकी एकाला असं शस्त्र केलं असतं ना तर ते जिंकले असते. त्यांची सगळ्यात काय असतं की शकुनी स्वतःला फार हुशार समजत होता. त्यांना नीट माहिती होतं की युधिष्ठिराला येत नाही द्यूत खेळता, पण त्याला आवडतं खूप, म्हणून तो त्याला सांगतो आपल्या भाच्याला की बोलव तू त्याला, आणि तो बरोबर अनेक चांगले द्यूतकार इतरही बोलवतो. हे माहिती नसतं अनेकांना. त्यामुळे ह्यांच्याकडे ना एक पूर्ण फौज आहे द्यूत खेळणाऱ्यांची. पांडवांकडे कोणीच नाही. युधिष्ठिराला द्यूत खरं तर येत नाही, नुसतंच आवडतं, त्यामुळे तो हारणार हे निश्चित आहे. आणि हा सांगतो की फासे मला वश आहेत, त्यामुळे मी ते नीट सगळं करीन. या सगळ्यात त्यांनी फक्त पांडवांचा विचार केलाय. म्हणजे बरोबर आहे की शत्रूच्या कपॅसिटीचा विचार करायला पाहिजे कुठल्या युद्धाच्या आधी, पण सगळ्यात गल्लत कुठे झाली की तुम्ही शस्त्र जिला बनवायला गेलात तिच्या क्षमतेचा विचारच तुम्ही केला नाहीत. पांडवांमध्ये कदाचित असं झालं नसतं की एकाला कोणाला तरी टार्गेट केलं असतं. भीमाचं सोडून देऊ आपण अपवाद कदाचित, पण तो काय विचार करेल सांगता येत नाही. त्यावेळेला तो जर वाटेल ते तो करू शकतो, असं त्याला कोणीतरी एक दिशा द्यायला लागते नेहमी. द्रौपदीच्या बाबतीत तसं नाहीये. तिला नीट माहितीये की कधी कुठली दिशा घ्यायची, कुठे कुणाकडे कधी बघायचं हे सुद्धा तिला नीट माहितीये. कुठला पती कुठल्या गोष्टीसाठी योजायचा, ती खरोखरीच ती प्रयोजक करता आपण म्हणतो ना की योजकच तत्र दुर्लभ, की हे खूप कमी असतात. जसं कृष्णाला जमतं की कुठलं काम कुणाला द्यायचं, कधी कुठे कुणाला पाठवायचं, कुठल्या युद्धाच्या वेळेला राक्षस म्हणून घटोत्कचाला पाठवायचं आणि अर्जुनाला थांबून ठेवायचं. हे जसं कृष्णाला कळतं ना तसं कृष्णेला पण कळतं. त्यामुळे कसं आहे की हे त्यांनी फार अंडर एस्टिमेट केलं द्रौपदीचं पोटेन्शियल. यांच्या देखील ती एक दिव्य जन्मा, सुंदर गंध असणारी, डोळे कमळाप्रमाणे असणारी, दाट लांब केस असणारी अशी गोड सुंदर स्त्री आहे असंच त्यांना वाटत होतं, की जिच्याकडे तिच्या बापाचं सामर्थ्य आहे, म्हणजे थोडक्यात सेना आहे द्रुपदाची, म्हणून ते घाबरले. व्यक्ती म्हणून द्रौपदीला मापण्यात मोजण्यात त्यांची खूप चूक झाली आहे. जे मी मगाशी म्हटलं की परत तुम्ही गल्लत करता की ही आई आहे, ही बायको आहे, ही मैत्रीण आहे, पण ती कोण आहे हे तुम्ही बघितलं नाहीत ना, तर स्वतःला पण गोंधळ होऊ शकतो आणि समोरच्याला पण. त्यांनी समजलंच नाही त्यांना की द्रौपदी आहे काय. द्रौपदीला शस्त्र केल्यामुळे ती एका पॉइंटला तिच्या वस्त्राच्या वर गेली होती. ते सतत सुरूच होतं तिथे अपमान. हे लोकांना माहित नाही. मी बोलते नेहमी की आधेमध्ये ती जेव्हा बोलत होती, ती न्याय मागत होती, तेव्हा मध्येच दुःशासन यायचा, हिसाडा द्यायचा तिच्या हाताला. फरफटत तर आणलंच होतं. भर सभेत हे चालू असताना एका पॉइंटला तिने सोडूनच दिलं तिच्या वस्त्राचं काय चाललंय. त्यामुळे ती जेव्हा तिच्या वस्त्राच्या वर आहे ना, ती स्वतःला स्वतःचं स्त्रीत्व फक्त वस्त्रापुरतं गुंडाळून ठेवत नाही आणि त्याच्या खूप पुढे जाते. तेव्हा अशा एका इतक्या उन्मुक्त आणि मुक्त विचारांच्या स्त्रीला कुणाची शामत की कशात बांधेल आणि निर्वस्त्र करेल, ही तिची ताकद कळली नाही ना, तो प्रॉब्लेम झाला. आणि म्हणून सगळा सीन पालटला. पण द्रौपदीचा त्याग आणि धैर्य काय की आपल्यात सामर्थ्य असून आपण काहीही घडू शकू, आपण शाप पण देऊ शकू, हे जरी माहिती असताना संपूर्ण मानवतेसाठी 13 वर्षांनी जर का युद्ध होणं गरजेचं आहे, तर 13 वर्ष वनवास सहन करणं, ह्याला मी धैर्य आणि त्याग म्हणते. की जेव्हा तुमची कपॅसिटी आहे आणि तुम्ही ते करता, सहन करता. प्रत्येक वेळेला कमकुवतपणा नसतो सहन करणं, काही वेळेला करावं लागतं मानवतेसाठी, मोठ्या कल्याणासाठी.
आणि यासाठी मी द्रौपदीला मानते की कधी बोलायचं, कधी भांडायचं, संघर्षाला तिला घाबरायला नाही होत. ती करते, नीट नीट मांडते काय पाहिजे ते, पण कधी आणि कुठे हे कळलं पाहिजे. आणि तिचा मग 5 पतींची विवाह हा तिच्या संमतीने होता की समाजाच्या दडपणामुळे होता? समाजाचं दडपण मला तरी वाटत नाही. तुम्ही महाभारतातले श्लोक, म्हणजे मी हे जे सगळं सांगते तर बरेचसे मी श्लोकांच्याच आधारे सांगते. जिथे हो. माझं इंटरप्रिटेशन असतं ते मी लगेच नमूद करते की हे हो. मला असं वाटतं. तर आधी श्लोकांचा विचार केला तर समाजाने त्याबद्दल कधी काही बडबड केली वगैरे असं काहीच दिसत नाही. द्रौपदीने पाचांशी विवाह करावा का ह्याच्यावरती कुंती, व्यास, द्रुपद अशी सगळ्यांमध्ये चर्चा आहे. आणि व्यास स्वतः येऊन सांगतात की हे असंच होणार आहे अच्छा. आणि हे असं करणं गरजेचं आहे, धर्मसंमत आहे. अपवाद म्हणून हे धर्म म्हणून चालतं, सगळ्यांना नाही चालणार. हो. तर परत यथा राजा तथा प्रजा म्हणून असं जर का व्हायला लागलं उलट तर चालणार नाही. पण तिथे खूप मोठी चर्चा होते आणि सगळे मिळून असा एक निर्णय घेतात की हे होणं बरोबर आहे. स्वतः नारद पण येतात अच्छा. हे सांगायला आणि मुळात ते एकी राहण्यासाठी वगैरे सगळं. आणि त्याला एक पुराणांनी किंवा महाभारतांनी पण जो एक आधार दिला त्याला पंचेंद्र उपाख्यान असं म्हटलं जातं. आदी पर्वात येतं. मार्कंडेय पुराणाची सुरुवात पण याच म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या पुराणात येते. तिथे पण हाच विषय येतो की द्रौपदीला 5 पती कसे, असा हा प्रश्न विचारला गेलाय पुराणांमध्ये, जो आपल्याला आहे तो तेव्हाही होताच. तर तेव्हा असं सांगितलं असतं की इंद्र 5 वेळेला त्याचं अस्तित्व होतं, 5 वेळेला त्याचं चुकलं, त्याला शाप मिळाला आणि त्याने जन्म घेतला. त्यामुळे एकच तत्व 5 विभागून जन्माला आलं. 5 पुरुषांमध्ये म्हणजे पांडव, आणि मग त्यांची एक शक्ती म्हणून ती द्रौपदी. असं ते एक अपवादात्मक एक ज्याला आपण दैवतशास्त्रानुसार एक कारण, टेक्स्च्युअल रिझन म्हणून तिथे दिसतं. त्या व्यतिरिक्त समाज म्हणून तिथे चर्चा झाली आहे, पण त्यांनी सर्वानुमते तो निर्णय घेतला. आणि द्रौपदी तेव्हा तिला बोलता सगळीकडेच येतं. तिला मी म्हटलं तिला माहितीये कधी बोलायचं, ती त्याला विरोध नाही करत, ती स्वीकारते. याचा अर्थ द्रौपदीच्या मनाविरुद्ध झालंय असं मला तरी वाटत नाही. ते अवघड होतं का, तर हो अवघड होतं. तिचं जन्मच अग्नीतून आहे, तिच्यासाठी कायमच अग्नी परीक्षा असल्यासारखं तिचं आयुष्यच पुढे राहणार आहे. अवघड निश्चित होतं. आणि हाच प्रश्न तिला कृष्णाची पत्नी येऊन विचारते की तू कसं काय सगळं मॅनेज करतेस, अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं होतं की कसं जमतं तुला, तू 5ही जणांचं कसं सगळं नीट करतेस. तर हा प्रश्न सगळ्यांना पडलाय, पण तिने ते नीट स्वीकारलंय आणि ती विरोध करत नाही. आणि तिच्यावर अन्याय झालाय 5 लग्न करून असं तिच्या बोलण्यात कधीच कुठेच येत नाही. पण हे दैवलिखित होतं, तिचा 5 विवाह होणार होता की तो झाला? महाभारतामध्ये ना 2 थीम्स सुरू असतात एका वेळेला, दैव आणि पुरुषकार. तर दैव म्हणजे नशीब, जे तुम्ही म्हणतात की नियती, आणि पुरुषकार म्हणजे आपलं कर्म. तर प्रत्येक घटनेला ही 2 उत्तर आहेत. एक भाग कधीच नसतो. आत्ता पण मी परत सांगते की आज महाभारत का, असेच विषय आता आपल्या समोर असतात की सोयीस्करित्या अनेक लोक बोलतात बघा, काय शेवटी नशिबात असेल ते. असं नसतं. नशिबात असेल ते होतं हे बरोबर आहे, पण आपण स्वीकारताना आपण काय करतोय ह्याच्यावर ठरतं की पुढे काय होणार आहे. आता कदाचित नियत असेल, आधी ठरलेलं असेल म्हणून विवशता असू शकते, पण धाडस जे यायला लागतं ना ते कधी कधी त्या विवशतेतूनच येतं. त्यामुळे आता तुमच्यावर अप्रिय प्रसंग आले, तुमच्या मनाविरुद्ध झाल्यानंतर तुमचं जे कर्म आहे ना ते तुमचं नवीन कर्म आहे, जे तुमची पुढची नियती ठरवतं. त्यामुळे दैव आणि पुरुषकार हे दोघांनाही लागू आहे. त्यामुळे ते म्हटलं तर विधिलिखित होतं का, तर होतं. आणि त्यासाठीच ते पंचेंद्र उपाख्यान असेल किंवा अशा पद्धतीचं एक दैवी कारण महाभारताने दिलं. त्यानंतर एका आज्ञेची गुंफण केली त्याला, की कुंती न बघता सांगते की आज जे तुम्ही भिक्षेत आणले तुम्ही 5 वाटून घ्या. आता आईचा शब्द हे करायचा नाही, घालवायचा नाही म्हणून मग तिथे पुन्हा व्यास येत. आणि हे लोकांना माहिती नाही की जेव्हा नगरामध्ये ते निघालेत ना, पांचाला नगरीत जेव्हा निघालेत स्वयंवरासाठी, एक ब्राह्मण येऊन त्यांना सांगतो, ब्राह्मण वेशातल्याच पांडवांना, की असं असं स्वयंवर आहे, तुम्ही माझ्या बरोबर चला वगैरे असं. तर तिथे जात असतानाच व्यास आधी येतात. आणि जेव्हा जेव्हा व्यास किंवा नारद महाभारतात येतात ना, तेव्हा कुठेतरी नवीन गती द्यायची असते एखाद्या घटनाक्रमाला, तेव्हाच त्यांची योजना असते. ते निष्कारणी येतच नाहीत. म्हणजे असंच असतं की एखाद्या गाण्यामध्ये एखाद्या तालाचा पॅटर्न ठराविकच वेळेला वाजला जातो की त्याच्यामुळे त्याची वेगळं काहीतरी त्याला गती मिळते. तसं असतं ते की प्रिलूड, इंटरलूड हे जे भाग असतात की 2 कडव्यांच्या मध्ये काय आलं पाहिजे, त्यांनी दोन्ही सांधलं जातं, कधी कधी एकदम बदलतं, त्याचा पूर्ण चेंजच होतो टोन त्या गाण्याचा. तसं आहे की व्यास जेव्हा येतात ना त्याच्यानंतर त्या कथेचा टोनच बदलतो किंवा त्याची लय बदलते, फास्ट होतं, घटनाक्रम मिळतो किंवा त्याला गती मिळते त्याला. तर ते येऊन सांगतात की तुम्ही जा आणि द्रौपदीचं लग्न तुझ्या 5ही मुलांशी होणार आहे. हे व्यासांनी कुंतीला आधीच सांगितलेलं आहे. पण तरी ते तिच्या डोक्यात असतं नसतं माहिती नाही, ते तिला माहिती नाही की ते काय घेऊन आलेत आणि ती बोलून जाते. म्हणजे याला आता खरंच नियती मानायला हरकत नाही. पण ती नियती स्वीकारली कशी द्रौपदीनी
हे तिचं कर्म आहे. त्यामुळे दैव हे आहे की तिचा पाचांशी विवाह होणं, पण तिचा पुरुषकार म्हणजे तिचा पुरुष आहे, पुरुष जेंडरकडे जाऊ हो. नका, पुरुष म्हणजे पुरुषार्थातला जो पुरुषार्थ. आहे तो कर्म, की तिचं कर्म म्हणून जे आहे ना ते तिने ते कसं निभावलंय याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने द्रौपदी ही महाभारताची नायिका म्हणता आहेच. येईल. नायिका किंवा नायक म्हणजे काय, जो नेतो, पुढे नेणं, म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये एक गती आहे आणि अग्रेसर गती आहे त्याच्यामध्ये. मागे नेणारे असतात त्यांना हा. आपण नायक नाही म्हणू शकत ना. पण आणि नीट नेणारे, की दिशा माहिती पाहिजे, म्हणजे तिला नीट माहितीये की कुणाला कुठे कुठे कधी न्यायचंय. तुम्ही युद्धानंतरचे पण अनेक प्रसंग बघा, की तिला नीट माहितीये की कुणाला कधी काय बघायचं कसं कुणाकडे, त्याच्यावरनं समजतं काय करायचं ते. मी म्हटलं ना की ज्यांचा दृष्टिक्षेप पण इतका गती देऊ शकतो, तर ती स्वतः गती आहेच त्याची अख्ख्या टेक्स्टचीच. कुंती, द्रौपदी, गांधारी ह्या वारंवार ह्यांचा उल्लेख होतो महाभारतात. नक्की. तसंच खूप अशा स्त्री शक्ती आहेत ज्यांचा वारंवार उल्लेख होत नाही किंवा तो जनमानसाला माहीत नसतो, जसं की सुभद्रा. हो. तर सुभद्रेचा रोल काय आहे? सुभद्रेचा रोल असा की ती डिव्हिनिटीचा अंश ज्यात म्हणतो तसं आपण, तसं ती आहे. पण सुभद्रेला तेवढा फारसा रोल नाही. म्हणजे तिची योजना अभिमन्यूच्या जन्मासाठीच जास्त वाटते मला. आणि कसं की एक कृष्ण म्हणजे यादव घराणं आणि पांडूचे पुत्र ह्यांच्यामध्ये एक संबंध प्रस्थापित होणं जो गरजेचा आहे, त्याच्यासाठीचं एक ती माध्यम आहे. आणि द्रौपदीला जशा हालअपेष्टा वनवास सहन करायला लागला, तशा पांडवांच्या इतर कुठल्या स्त्रियांना करायला नाही लागलेल्या. कारण अट अशीच होती की द्रौपदी एकटीच वनवासात जाईल, बाकी कोणी जाईल असं दुर्योधन म्हटलाच नव्हता. कारण त्यालाही नंतर कळलंच होतं की ही राहिली इथे तर काही खरं नाही. पुन्हा त्याचं एकदा ते चुकलं की ती त्यांच्याबरोबर होती, त्यामुळे त्याच्या ते अगेन्स्टच जाणार होतं. पण एनिवेज, त्यामुळे सुभद्रेला असा फार मोठा रोल महाभारतात तरी आपल्याला दिसत नाही. आणि अर्जुनाला ती खूप आवडली, कृष्णाची ती लाडकी बहीण आहे आणि तिचं जे काम आहे ती नीट करत राहते. म्हणजे कसं की ती एकटी राहते अभिमन्यूला घेऊन, जेव्हा हे लोक 12-13 वर्ष. तसं माहितीये का की राजस्त्रिया असणं हे नेहमी अवघडच असतं. सामान्यपणे सुखी संसाराची चित्र जसं असतं तसं काही प्रत्येक वेळेला नाहीच होत, म्हणजे अनेकदा होत नाही. ते ती नीट निभावते. त्याबरोबरीने सुभद्रेचा विषय काढला म्हणून आपण पांडवांच्या इतर स्त्रियांचा पण विचार करूया. मला वाटतं की भीमाची हिडिंबा ही पत्नी आहे. अर्जुनाची सुभद्रे व्यतिरिक्त अजून 2 लग्न झाली, म्हणजे चित्रांगदा आणि उलुपी. तर त्यांच्या एक 2 स्वतंत्रच कथा येतात. तर हे वेगवेगळे घटक आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या स्त्री व्यक्तिरेखांमध्ये दिसतात. आता तुम्ही उल्लेख केलाच आहे उलुपी, चित्रांगदा किंवा तत्सम अजून व्यक्तिरेखा, तुम्ही अजून काही सांगू शकता का? हा, उलुपी मला खूप आवडते कारण ती वेगळी आहे. आणि ना जशी द्रौपदी स्वतःवर झालेला अन्याय केवळ जोपर्यंत भीम आणि अर्जुनाला लढायला प्रवृत्त करायचं तोपर्यंतच ती बोलते. त्याच्यानंतर ती कधीही रडताना दिसत नाही की माझी 5 मुलं मारली गेली, माझ्यावर असा अन्याय झाला. तिचं दुःख आठवून कुंती गांधारी रडतात. अच्छा. की तेव्हा तिला तसं झालं होतं आणि त्यांना त्याचं शल्य आहे, कारण त्या काही करू शकल्या नाही. पण क्रीबिंग ज्याला म्हणतो ना, ते द्रौपदीच्या गावीच नाहीये. तशा स्त्रिया खूप लखलखीत आहेत महाभारतात, की त्या वारंवार ते बोलत नाहीत जे होऊन गेलं ते, नाही तर त्याच्यावर अडकण्याची खूप भीती असते आणि स्त्रियांना विशेष करून ती असते. तशी ती उलुपी आहे. उलुपी हे खूप समजूतदार स्त्री व्यक्तिरेखा आहे आणि ती नागकन्या आहे. तिला अर्जुन वनवास, म्हणजे पहिला वनवास, की ते एकांताचा भंग झाल्याने जो त्यांचा नियम ठरलाय पांडवांचा की 12 वर्ष मग त्यांनी बाहेर जायचं, तसं द्रौपदी आणि युधिष्ठिराला एकांतात ते असताना ह्याला शस्त्र घ्यायला त्या कक्षात जावं लागतं आणि मग तो ते वचन म्हणून दिलंय ते पाळतो आणि जातो 12 वर्ष. तर उलुपीला तो आवडतो. उलुपीची कहाणी कशी आहे, महाभारतात काय नाही, म्हणजे यद इहास्ति तर अन्यत्र, यद इह नास्ति न तत्क्वचित. जे इथे असेल ते बाहेर सापडेल, जे इथे नाही ते बाहेर तुम्हाला सापडणारच नाही, अशा पद्धतीचं. तर ती विधवा आहे. तिचा नागपती जो आहे तो गरुडा करून मारला गेलाय आणि तिला संतती नाही. तिच्या बाबतीत कसं आहे की तिला नागकन्या असल्यामुळे काही सिद्धी आहेत. तर तिला लगेच कळतं की हा अर्जुन आहे, म्हणजे हा पांडव आहे. तर ती तो गंगेमध्ये स्नानासाठी उतरतो तर सरळ त्याला खेचते आणि स्वतःच्या कक्षात घेऊन येते. धाडच बघा. त्याला जाग येते तेव्हा त्याला कळतं की अरे आपण कुठल्या तरी महालात, म्हणजे काय, म्हणजे पाताळ लोकांसारखं वाटतंय. ती समोर येते आणि म्हणते की मीच तुला असं खेचून आणलं आणि तू माझ्याशी विवाह कर. तर तो तिला म्हणतो की नाही, मी वचनात आहे, मी द्रौपदीला असं सांगितलंय तर मला ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. तर एक धर्म चर्चा त्यांच्यामध्ये. मग उलुपी त्याला सांगते की बरोबर आहे, तुझ्या धर्मानुसार काय सांगतं तुला की द्रौपदीच्या बाबतीत तू हा नियम पाळला पाहिजेस, पण आत्ता तो तुला पाळायची गरज नाहीये वनवासामध्ये, माझ्यासाठी तू तो केला पाहिजे असं नाही. आणि दुसरं ती म्हणते की हे बघ, तू एक क्षत्रिय राजा आहेस आणि मला संतती नाही, माझ्या राज्याला माझा एक मुलगा पाहिजे पुढे चालवायला. तर मी तुला शरण आली आहे,
तर शरण आलेल्या व्यक्तीला नाही म्हणणं हा पण अधर्म होईल. तर आता तू निर्णय नीट घे. आणि मग अर्जुन कन्व्हिन्स होतो आणि अर्जुन तिच्याशी विवाह करतो. त्यांना एक मुलगा पण होतो. पण अर्जुनाला स्वतःला खूप उलुपीबद्दल काही वाटले असं नाही. तो शरण आलाय, कर्तव्य म्हणून जे करायचं ते करतो आणि निघून जातो. पुढे चित्रांगदा त्याला स्वतःलाच आवडते. मग तो स्वतःहून, आणि त्याचं भीड पण चेपलीये, कारण आता त्याला उलुपीमुळे कळलंय की आता हा धर्मानुसार हे होऊ शकतं. द्रौपदीच्या बाबतीत फक्त आपण तिथे 12 वर्ष राहायचं नाही असा तो नियम आहे. असं ते सोयीस्कर थोडंसं घेतल्यामुळे चित्रांगदेशी लग्न करतो. चित्रांगदेच्या बाबतीत एक वेगळीच अडी आहे. तिचे वडील सांगतात की ही माझी पुत्रिका आहे. पुत्रिका म्हणजे की लग्नानंतर पण ही माझ्याचकडे राहील आणि हिचा जो पुत्र असेल तो माझ्या राज्याचा वारस असेल, पांडवांचा नाही होणार, हस्तिनापुराचा येणार नाही. त्यामुळे माझा नातू इथेच राहील. तो म्हणतो हरकत नाही. त्यामुळे तिथेही त्याला मुलगा होतो. आता फरक असा आहे की उलुपीचा मुलगा नंतर युद्धामध्ये जेव्हा भारतीय युद्ध होतं तेव्हा तो कामी येतो. पांडवांच्या बाजूने लढताना मेला येतो त्याच्यामध्ये. उलुपीला मुलगा नाही नंतर, म्हणजे जो होता तो मारला गेला, पण आपल्या नवऱ्याच्याच युद्धासाठी मारला गेला. त्यामुळे ती वीरमाता आहे, ती रडत नाही. नंतर असं होतं की पुढच्या यज्ञाच्या वेळेला त्याच राज्याच्या, चित्रांगदेच्या राज्याच्या इथे जातो अर्जुन लढायला आणि तिथे उलुपी जाते आणि चित्रांगदेच्या मुलाला असं सांगते की जरी हा अर्जुन असला तरी तुझं कर्तव्य आहे राजा म्हणून, तू त्याच्याशी युद्ध कर. आणि अर्जुन आणि अर्जुनाचा मुलगाच लढतात एकमेकांसमोर आणि अर्जुनाच्या मुलाकडून, म्हणजे चित्रांगदेच्या मुलाकडूनच असा एक बाण लागतो की अर्जुन मूर्छित होतो आणि पडतो. आता चित्रांगदा येते त्या सीनवर, सगळ्या युद्धभूमीवर, आणि तिच्या लक्षात येतं की आपल्याच मुलाकडून आपला नवरा, तिला वाटतं की अर्जुन मेलाय. ती रडायला लागते आणि मग ती त्या रागाच्या भरात, की आत्ताचा अगदी एखाद्या मालिकेतला डायलॉग शोभावा असे श्लोक, तुम्हाला मी म्हटलं ना की सगळं आहे महाभारतात, तुम्हाला जे पाहिजे ते तशा. एक माणूस म्हणून कसा विचार केला जातो ना, नको तेव्हा नको ते बोललं जातं, की परिस्थितीचं भान जेव्हा राहत नाही. ती चक्क असा उलुपीवर आरोप करते की अगं तुझा मुलगा मारला गेला म्हणून तू हे केलंस का? की अर्जुन तुझा पण पती आहे, माझा पण पती आहे, पण तुझा मुलगा मात्र मारला गेला आणि माझा जिवंत आहे, त्याचा तू सूड घ्यायला म्हणून हे केलंस का? पण ती शांतपणे सगळं ऐकते उलुपी, आणि ती सगळं झाल्यावरती असं सांगते की तिच्याकडे एक संजीवनी मणी आहे, रत्न आहे तिच्याकडे, आणि तो ती त्या मुलालाच देते चित्रांगदेच्या, आणि म्हणते की हा अर्जुनाच्या छातीवर ठेव. आणि तो ठेवल्यावर त्याला जाग येते. आणि मग ती शांतपणे असं सांगते की जेव्हा भीष्मवध झाला तर अर्जुनानी समोर घेतलं ना ह्याला, शिखंडीला, आणि मागून बाण मारला, त्यामुळे म्हटलं तर अर्जुनाच्याच बाणाने मृत्यू झाला. तर भीष्म हा वसूंचा अवतार, त्यामुळे जे 8 वसू, ही गणदेवता आहे, देवतांचा एक ग्रुप आहे, त्या वसूंनी हे दिला, शाप दिला की जसा विचित्र पद्धतीने ह्याचा मृत्यू झाला ना, तसं अर्जुनाला पण त्याच्या मुलाकडून मृत्यू येईल. आता तो कमी करण्यासाठी शाप, काही काळाकरता तो मूर्छित व्हावा केवळ, म्हणजे मी ते प्रतिकात्मकरित्या करवून आणलं की तो मूर्छित झाला आणि सगळ्यांना असं वाटलं की अर्जुन मेला, पण म्हटलं तर मी त्याच्या मुलाला पण तो दोष लागू दिला नाही वडिलांना मारायचा, आणि अर्जुनाला तर मी मृत्यूपासून वाचवलेलंच आहे. आता एवढं काम केलेल्या स्त्रीला तसं म्हटलं तर महाभारतात फार काही जागा नाही मिळाली. अर्जुनालाही ती फार आवडत होती अशातला भाग नाही. नंतर त्यांनी खूप कौतुक केलं तिचं, अर्थातच त्याला गुण कळले की अर्जुन काही वाईट नाहीये, फक्त की त्याला बरीच कामं आहेत, तो राजा आहे, तो युद्धावर, असं सगळं. पण ह्या सगळ्यामध्ये जे महाभारत आपल्याला सांगतं ना की तुम्ही जे करता, म्हणजे एक सामान्य स्त्री, किंवा चला ती थोडी असामान्य आहे नागस्त्री असल्यामुळे, पण एक स्त्री पात्र ते देवी पण, हे तुम्हाला महाभारत दाखवतं की महाभारतातल्या स्त्री व्यक्तिरेखांची नंतर देवळं का बांधली गेली आहेत ह्या गोष्टींमुळे, की आपला मुलगा मारला गेलाय, खरंच सवती मत्सर तिच्या मनात येत नाही, उलट ती त्याचा नीट वापर करते आणि एका दिशेला ते सगळं नेते. त्यामुळे तुम्ही बघितलं तर दक्षिणेकडे तिचं देऊळ आहे उलुपीचं, तिला नागमाता म्हणून पूजलं जातं. आणि तिची अशीच की एक ज्याला आपण म्हणू की एक सौभाग्यासाठी, आपल्या संततीच्या रक्षणासाठी म्हणून तिची पूजा केली जाते. त्यामुळे आता ह्या सगळ्या स्त्रियांची नंतर देवळं म्हणून बांधली गेली आहेत की त्या त्यांच्या काळामध्ये त्या स्त्रिया सामान्यच होत्या, पण त्यांच्या चॉईसेसनी, त्यांनी घेतलेल्या जबाबदारीनी त्यांना देवत्व म्हणजे देवीत्व प्राप्त होत गेलं. त्यामुळे आजच्या काळात महाभारतात आपण हे बघितलं पाहिजे की आपण काहीतरी असं वागून निघून जाऊ इथून की नंतर लोकांना वाटलं पाहिजे की ह्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं होतं. आता अगदी वेगळंच एक स्त्री पात्र म्हणजे अंबा, जी पुढे शिखंडी होते, आता तुम्ही उल्लेख केला, तर अंबेबद्दल थोडं सांगा. अंबा हे खरंच विशेष पात्र आहे. आणि परत एकदा की महाभारत तुम्हाला काय काय दाखवतं, की जेव्हा आपण जेंडर इक्वालिटी बद्दल वगैरे बोलतो किंवा जेंडर्स बद्दल बोलतो, तर त्या जेंडरच्या पलीकडे जाणारे एक पात्र पुन्हा महाभारताने दिलंच आपल्याला,
की स्त्रीचा पुरुष होणे आणि पुरुषाची स्त्री होणे, तर ते स्त्रीत्व आणि पुंत्व असं आपण ज्याला म्हणू किंवा पुंत्व असं म्हणू, पुरुषत्व, हे बदललं जाणं आणि तशा पद्धतीची एक कॅटेगरी असणं हे आता आपल्याला महाभारत सांगतंय. तर अंबेच्या बाबतीत झालंय असे की तिच्यावर अन्याय झाला का? झाला. महाभारतात फक्त स्त्रियांवर झाला अशातला भाग नाहीये, खूप लोकांवर खूप अन्याय झालाय, होतच असतो अहो, असं कधी होत नाही. हा, म्हणजे आता स्त्रियांचं कसं आहे की त्या स्वतः लढून त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत काही वेळेला, म्हणून तो जास्त अधोरेखित होतो. अदरवाईज पुरुषांवर काही कमी अन्याय होत नाही. म्हणजे मला ना ते असं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं ते मला नाही आवडत. कारण म्हणजे स्त्रीवादी म्हणून नाही, पण व्यक्तिवादी म्हणून बघायला मला जास्त आवडतं हे सगळं, की पांडवांवर पण झाला, भीष्मावर पण झाला. तर तो राजकुमार होता, त्याला नाहीच मिळालं राज्य, असं खूप लोक आहेत. पण अंबेवरती खरोखरीच अन्याय झाला भीष्माकडनं, कारण तिला न विचारता, तिची मर्जी लक्षात न घेता त्या तिघींना जेव्हा त्यांनी भावासाठी म्हणून आपल्या उचलून आणलं अक्षरशः, पण भीष्माने तिला सोडून दिलं की तुझं दुसऱ्यावर प्रेम आहे तर तू जा. तर तिचे वेगवेगळे गुन्हेगार आहेत. भीष्म तिचा गुन्हेगार आहे. त्यानंतर ज्या राजावर तिचं प्रेम होतं तो म्हणला की मी भीष्माकडनं हारलो, मी नाही तुला आता स्वीकारू शकत, वडिलांकडे ती जाऊ शकत नाही. मग तिने काय करायचं? सगळीकडनं रिजेक्शन आल्यानंतर एक जो राग तयार होतो मनामध्ये, तो राग म्हणजे अंबा आहे. आणि सूड ज्याला म्हणतो ना, तसं तिचं सगळं झालंय. पण साध्य काहीच झालं नाही. म्हणजे फरक सांगते तुम्हाला की एकाच ग्रंथामध्ये तुम्हाला कुंती दिसते, तुम्हाला अंबा दिसते, तुम्हाला द्रौपदी दिसते, तुम्हाला शकुंतला पण दिसते जिच्यावर अन्याय झालाय. पण ह्या बाकीच्या स्त्रिया आहेत ना, म्हणजे काय माहितीये का, की संघर्ष गरजेचा आहे, पण तो इतका पण नाही व्हायला पाहिजे की त्या आगीत आपण स्वतःच जळून जाऊ. अंबेचं कुठेतरी तसं झालं की मिळालं काय, पुन्हा एक जन्म घ्यायला लागला. आणि जन्म घ्यायला लागल्यानंतर मुलगी म्हणूनच जन्म घ्यायला लागला. यक्षाकडनं ते पुरुषत्व मिळालं. पण तरी पण भीष्मानी असं सांगून ठेवलं होतं की असं जर का कोणी असेल की जी आधी स्त्री असेल आणि नंतर पुरुष असेल तर मी वार करणार नाही. म्हणजे एक स्पेशल कॅटेगरी आहेच ती, किती नाही म्हणलं तरी. म्हणजे तिथे खूप विद्वान खूप सुंदर लिहितात त्या सगळ्याबद्दल, की एक शिवशक्ती ऐक्य म्हणून तिथे बघितलं पाहिजे शिखंडीकडे. आणि तो जो अर्जुनाचा रथ आहे तो रुद्राचा रथ आहे. कारण रुद्र अदृश्यपणे त्याच्या खरं तर सगळे वार करतायत, म्हणजे कृष्णच नंतर सांगतात, द्रोण पर्वामध्ये तो संदर्भ येतो. तर तो रुद्राचा रथ असल्यामुळे रुद्र अदृश्यपणे चालतायत. कपिध्वज आहे अर्जुनाच्या झेंड्यावरती हनुमानाचं चित्र आहे, पुन्हा रुद्राशी संबंध. आणि त्याच्या म्हणजे हरिहर पण आहेत, कृष्ण त्याचा सारथी आहे. आणि त्याच्या रथावर भीष्मवधाच्या वेळेला स्वतः अर्जुन आणि अर्जुनाच्या पुढे शिखंडी. तर शिखंडी म्हणजे शिवत्व आणि शक्तित्व एकत्र आलेली एंटिटी आहे. त्यामुळे अशी प्रतीक बघितली तर ते फार सुंदर आहे. पण अंबा ही कॅरेक्टर म्हणून बघितलं तर साध्य काय केलं? तर एक जन्म पुन्हा मिळाला, पुन्हा घ्यायला लागला, एका युद्धासाठी थांबायला लागला आणि मृत्यू झाला. त्यामुळे परत तो चॉईस तिने केलाय, त्याचा एका ग्रेटर टास्कसाठी त्याचा संबंध आला म्हणून ते विशेष झालं. पण तुमच्या आमच्या सारख्यांनी सामान्यांनी काय लक्षात घेतलं पाहिजे, की असामान्यत्व ठरवलं पाहिजे कशात. असं काहीतरी मोठं साधायचं असेल आणि तुम्ही हे मागितलं तर गोष्ट वेगळी, पण अदरवाईज तुम्हाला काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे तुमच्यासाठी. असे खूप लोक असतात जे बरोबर वागत नाहीत आपल्याशी. प्रत्येकाला जाऊन शिक्षा करत बसलो तर चांगलं कधी करणार आपण? त्यामुळे कधी कधी ते सोडून देऊन इतकं चांगलं केलं पाहिजे की त्यांना त्यांची शिक्षा आपोआप मिळत राहते. माझा अगदी शेवटचा तोच प्रश्न होता की आजच्या स्त्रियांनी महाभारतातून काय शिकावं? सगळं. महाभारत जे जे सांगतं ते सगळं शिकावं, की धाडसी असावं. जशी द्रौपदींनी स्वातंत्र्याची एक व्याख्या सांगितली की ती जे हुज्जत घालते असं लोकांना वाटतं, पण तिने एका लॉयर सारखा स्वतःचा पक्ष मांडलाय की मला दासी ठरवताना तुम्ही काय निकष लावलेत, आणि मी जोपर्यंत स्वतःला दासी कोणाची मानत नाही तोपर्यंत मला दासी मानायचं नाही. याला स्वातंत्र्याची व्याख्या म्हणतात, जी म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ लिबर्टी किंवा 6 स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेत. त्याचं तुम्हाला एक ओल्डेस्ट एक्झाम्पल किंवा एव्हिडन्स बघायचा असेल एपिक्स मधला, तर तो महाभारत देतो तुम्हाला. द्रौपदीच्या कोर्टरूम ड्रामा आहे तो अक्षरशः. त्या कोर्टात तिने जे सांगितलंय सभेमध्ये ते, त्यामुळे ते शिकावं. त्याच द्रौपदीकडनं आपले 5ही पती जेवलेत की नाही, फक्त पती सोडा, ती जेव्हा तिच्या महालात राहत होती सम्राज्ञी म्हणून, तेव्हा तिचा प्रत्येक दास आणि दासी सगळे नोकर चाकर जेवल्यावर ती जेवायची. ह्याला एक समर्पित स्त्री म्हणतात. की जी पोटात माया असते आपण म्हणतो ना, की असं नाहीये की फक्त बोलता येतं, जीभ शस्त्रासारखी चालवता येते. ती मातृत्वाची खूप ऊब आहे तिच्यामध्ये, आणि म्हणून तिच्या बरोबर सगळ्यांना नेहमी चांगलंच वाटतं, कारण हिच्या बरोबर असलं की आपलं रक्षण होईल, हिच्या बरोबर असलं की आपल्याला प्रेरणा मिळेल असं वाटतं. कुंतीने जो एक मोठा विचार केला, ऍट द सेम टाइम तिला नंतर राहिलेली एक रुखरुख आहे, पण तरी तिच्याकडनं एक शिकण्यासारखं आहे की
तिचा पहिला मुलगा तिला सोडून टाकायला लागला म्हणून तिने तिच्या 5 मुलांवर त्याचा राग नाही काढला. उलट जी तिची मुलं नाहीयेत, म्हणजे माद्रीची मुलं पण तिने स्वतःच्या मुलांसारखी, आणि माद्री तिला म्हणते की मी का सती जाते, कारण माझ्यात तो समत्व भाव नाही. मी माझ्या आणि तुझ्या मुलांमध्ये फरक करीन, पण तुझं मातृत्व असं आहे की तू माझ्या मुलांना तुझ्याच मुलांसारखं सांभाळशील. ही क्वालिटी आहे. आणि त्याच्यानंतर पण जेव्हा यक्ष प्रश्न आणि हे सगळं होतं, तर निघताना बरेचदा असा संदर्भ येतो, ती सांगते की माद्रीचा जो सगळ्यात धाकटा मुलगा आहे तो कुंतीचा सगळ्यात लाडका आहे, कारण तो सगळ्यात धाकटा आहे दोघांपैकी. तर हे जे आहे ना, की मातृत्व म्हणजे काय, समत्व बुद्धी म्हणजे काय, की कुठे कधी भेद करायचा आणि कुठे कधी नाही करायचा, हे पण आपल्याला कुंतीकडनं शिकता येतं. उलुपी सारखी आहे की ती म्हटलं तर तिच्याकडे विष आहे नागकन्या असल्यामुळे, पण एखादं छोट्या प्रमाणात घेतलेलं विष औषधासारखं काम करतं ना, तसं तिचं नाग असण्यासारखं आहे की ती ते सगळं विषहारिणी असल्यासारखी पण ती वागते. त्यामुळे अशा खूप स्त्रिया आहेत. किंवा कधी कधी जेव्हा खूप काही, म्हणजे परत गाण्याचं उदाहरण देते गाणारी असल्यामुळे, की तंबोऱ्याचं काम बघा, की तो एका लयीत 4, म्हणजे खरं तर 2च स्वर, प सा 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 म सा सा सा, जे काही वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी, तसे ते वाजत राहतात, पण त्याच्यामुळे पूर्ण भरून राहतं. त्यामुळे महाभारतातल्या काही स्त्रिया अशा आहेत की त्या स्वतः पुढे येऊन खूप काही करतात, अशातला भाग नाही, पण त्या आहेत त्यामुळे ते सगळं चालू राहतं. ते एका बॅकग्राऊंडला राहतात, पण त्यांनी तो भरीवपणा येतो, ते पूर्णत्व येतं त्याला. त्यामुळे मुळातच ना, की स्त्रीत्वाचा असू दे किंवा मनुष्यत्वाचा प्रवास नेहमी पूर्णत्वाकडे असतो. तर ते पूर्णत्व येईपर्यंत जे जे करायचंय तो म्हणजे खरं तर आपला माणूस असल्याचा जन्म, की जो म्हटलं तर अपूर्ण आहे, पण थोडं थोडं अपूर्णत्व असावं, कारण गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा, असं असतं. तर ती जीवाला गोडी आपल्या पूर्णत्वाचीच असली पाहिजे, पण आहे त्या अपूर्णत्वातनं पुढे पुढे जाण्यासाठी जे जे काय शिकायचं ते सगळं तुम्हाला महाभारत शिकवतं. आणि मला वाटतं आपण ते मुक्त हस्तानी जसं त्यांनी दिलंय तसं आपण घ्यावं. किती छान. आज तुमच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या कथेचं, स्त्री पात्रांचं मला खूप छान इंटरप्रिटेशन आणि करता मला आलं. पण तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचे की असे विषय अशा प्लॅटफॉर्म्सवरती आपण बोललं पाहिजे, त्याच्याबद्दल अजून सांगितलं पाहिजेत, कारण लोकांना ऐकायला आवडतं. आपण जे ग्रंथात आहे ते दिलं पाहिजे, की मालिका खूप झाल्या, आता कादंबऱ्या खूप लिहिल्या गेल्या, एक कसं की फक्त भावनिक अंगातनं किंवा खूप वृक्ष अंगातनं अशा पद्धतीने खूप वेळा ही कथा सांगितली, पण जशी व्यासांनी सांगितली तटस्थपणे, धर्म म्हणजे काय, कसं करावं, कसं वागावं, वागू नये, आणि त्यासाठी एक सुंदर कथांची गुंफण, फार भावभावनांचे पैलू, पण भावनेत वाहावायचं नाही, हे सगळं जे महाभारताने सांगितले ते सांगायची संधी मला तुम्ही या आपल्या आजच्या मुलाखतीतून दिली, त्यामुळे मी पण ऋणी आहे तुमची. आजच्या ह्या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट नक्की कळली, ती म्हणजे महाभारतातील स्त्रिया ह्या फक्त पात्र नव्हेत, तर त्यांची धोरणी वृत्ती, त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्वच येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गौरीताई, देशकालमध्ये आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आजचे आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत टॉर्सोटेल. टॉर्सोटेल हा खादी कॉटन आणि मल कॉटन साड्यांचा एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे. गौरीताई, टॉर्सोटेलकडनं तुम्हाला खादी कॉटनची एक साडी. अरे वा, धन्यवाद. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट्समधून आम्हाला नक्की कळवा. देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.